आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या 19व्या धड्यामध्ये. खूप खूप हृदयातून तुम्हाला सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश. खूप आभार तुम्हाला सगळ्यांना. तुमचे सगळ्यांचे आभार. महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी आणि आपल्या सगळ्यांचा उच्च स्व, आपला अंतरात्मा या सगळ्यांना प्रणाम करत, वंदन करत, आपण सगळेजण आपलं आजचं सत्र सुरुवात करू. सगळ्यात आधी तर आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आपण 19व्या धड्यापर्यंत आलेलो आहोत. तर मला खूप आनंद होतोय आणि काही गोष्टी मला समजतायत, की काही गोष्टी आपल्याला थोड्या-थोड्या अ, समजायला वेळ लागला असेल, पण हरकत नाहीये. माझी पूर्ण खात्री आहे. मी दावा करते आणि स्वीकार करते, की आपल्या सगळ्यांना युनिफाईडचे सगळे सत्र आतमध्ये उतरलेले आहेत. सगळ्यांना धडा पूर्ण आतपर्यंत गेलेला आहे. तर माझी ही खात्री आहे, की आपल्या सगळ्यांना ज्या त्यावेळी आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगाच्या वेळी प्रत्येक गोष्ट आठवेल युनिफाईडची. ह्याचा मी दावा करते आणि स्वीकार करते. कारण इथं बसलेला प्रत्येक जण ईश्वर आहे. ईश्वराच्या प्रतिमेत आहे. ईश्वराचे सगळे गुण आणि त्याच्या शक्ती, त्याचे विचार सगळे प्रत्येकाच्या आतमध्ये आहेत. त्यामुळे शंकाच नाहीये ह्याच्यामध्ये, की कुणाला लक्षात आलंय का नाही? कुणी कसं वापरेल, काय करेल? ह्याच्यामध्ये मला बिलकुल शंका नाही वाटत. आपण जेव्हा एकच काम आपण सगळ्यांनी करायचंय, रोजच्या रोज न चुकता. एकतर आपलं आनापानसती ध्यान सोडायचं नाही. आणि दुसरी गोष्ट आपल्या हृदयात जायचं, इथं जायचं. हे श्वास तुम्ही आनापानसती ध्यान करत असताना तुमचं ध्यान संपत आलं. त्यावेळेसच तुम्ही तुमचे श्वास फक्त इथं फील करा हृदयामध्ये. म्हणजे तुम्हाला वेगळा जरी वेळ नाही मिळाला ना, तर ध्यानाने थोडी शांतता येते आणि त्याच्या उलटं पण एक गोष्ट सांगते. ज्यांचं ध्यान लागत नाहीये ना, तुम्ही हे ट्राय करून बघा, की अनेक परिस्थितीमुळे आपण जेव्हा डिस्टर्ब असतो, आपल्याला विचार खूप येतात, ध्यान लागत नाही. त्यावेळी तुम्ही तुमचे श्वास ना हृदयामध्ये फील करा. 5 मिनिटामध्ये तुमचं ध्यान इतकं खोलवर लागेल, तुम्ही फक्त हृदयात इथं जायचा श्वास जो आहे, तो श्वास आपण इथं फील करतो, कधी इथं करतो, कधी पोटामध्ये फील करतो, जसं तुमचा होत असेल तसा. पण जाणून-बुजून त्या श्वासाला काही वेळ आपल्या हृदयावर फील करा. इथं फील करा, छातीच्या मध्यभागी. ह्या भागावर जेव्हा आपण कोरला, हे आपलं सेंटर, आपला बिंदू आहे. आपलं खरं तर नाभीमधून खरं आपण आपलं केंद्र म्हणतो. पण तुम्ही जेव्हा हृदयामध्ये जेव्हा आपण फील करतो ना, नुसता येणारा-जाणारा श्वास तुमच्या हृदयात फील करा. तुम्हाला जाणवेल ना, की 5 ते 10 मिनिटात तुम्ही तुमचे जे विचार आहेत ना, जी घरामध्ये परिस्थिती आहे, जे काही प्रॉब्लेम चालू आहे, डोक्यात खूप विचार आहेत, ते शांत झालेत आणि तुम्ही खरोखर आनापानसती ध्यानासाठी तयार झालाय. हे तुम्हाला जाणवेल. तर नक्की हे एक ट्राय करून बघा, की आनापानसती ध्यानानंतर हृदयावर जाण्यापेक्षा आधी हृदयावर जा, छातीच्या इथं आणि मग ते फील करत-करत आपला जो काही प्रश्न आहे, तो विचारा आणि मग नंतर तुम्ही ध्यानाला बसा थोडा वेळ. जेवढा वेळ तुम्हाला जमेल 1 तास, 2 तास, जेवढं तुम्ही बसता. रोजची साधना किती करतं प्रत्येकजण मला माहीत नाही. पण हे तुम्ही टेक्निक फॉलो करून बघा, की छातीवर, हृदयावर फील करा. मग तुम्हाला जाणवेल खूप शांत वाटतंय. हे झाल्यानंतर ना, जेव्हा तुम्ही आतमध्ये खोलवर जाता ना, असे असे मेसेजेस तुम्हाला कळतील. तुम्ही प्रश्न टाकला लगेच उत्तर, प्रश्न टाकला लगेच उत्तर. अशा प्रकारे तुम्हाला ते मदत म्हणजे आतून येणारा आवाज क्लिअर समजायला लागेल. स्पष्टता जी आहे ना आवाजाची ती इथून येते. हे मात्र सोडू नका तुम्ही युनिफाईड अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण हृदयाशी केंद्रित होऊन हृदयाचा आवाज आपला इंट्युशन अंतर्मन काय सांगतंय ह्याचा आवाज आहे, की बाकीचे जे विचार आहेत ना, त्या विचारांना सगळ्यांना बाजूला काढायचं असेल ना, तर तुम्हाला हृदयात जाणं गरजेचं आहे. म्हणजे एक गाळणी घेऊन बसतो ना आपण, त्या गाळणीप्रमाणे सगळे विचार हळू बाजूला जातात. आणि मी जे आज दीप्तिमानचे जे मी त्यांना मास म्हणते, खरंच त्या मला माहीत नाही मी सगळ्या पिरामिड मास्टरना तर कनेक्ट करतेच. प्रत्येकाचे सेशन आता अशात ऐकणं होत नाही. पण मला माहीत नाही दीप्ती मास्टर जे आहेत ना त्यांच्याशी मी जास्त कनेक्ट करते पहिल्यापासूनच. तर मला ते त्यांच्याबरोबर फील होतं. कशामुळं काय माहीत नाही असेल काहीतरी. पण त्यांच्याशी मी जास्त कनेक्ट करते आणि त्यांनी ह्या सेशन्स जे सुरू आहेत कॉस्मिक शॉक्स मी जरूर सांगेन आपले मराठी मास्टर जे आहेत सगळे त्यांना त्याचा फायदा होणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी ते पुस्तक एक ज्ञान म्हणून, स्वाध्याय म्हणून ऐकायला हरकत नाहीये. त्यांच्याकडून जे काही येते ते आपल्याला सगळ्यांना मदत करणार आहे. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी जेव्हा त्यांच्या ऐकतीये ना आता म्हणजे माझंही फार पुढे गेलेलं नाहीये मी. आत्ता बरेच मागचेच सेशन ऐकते कारण मला माहीत नव्हतं पहिलं तर आणि नंतर वेळ पण नाही मिळाला म्हणून हळू ऐकतेय त्या गोष्टी. जसं ग्रुपवर पाठवतील.
त्यांचे सेशन्स ऐकताना असं जाणवतं, की आपण जे बोललोय ना मागच्या काही दरम्यान, तेच तिथं बोललं जातंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला त्यांच्या ह्याच्यामध्ये जाणवली, जे एक वाक्य ते आजच्या 3रा आणि 4था आपण सेशन आज शेअर केला होता. ते दोन्ही आज मी ऐकले. त्यामध्ये मला ना काही गोष्टी माझ्या बोललेल्या आठवल्या, की तुम्हाला ना किती ज्ञान, तुम्ही किती पुस्तकं वाचता, किती वर्कशॉप करता, तुम्ही कधीपासून ध्यान करता, ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे, की तुम्ही अंतःकरणामध्ये कसे आहात. हे जे दीप्तिमानचं वाक्य आहे, ते पण तेच बोलल्या, की तुम्ही काउंसलर असून किंवा असं काही असून गरज नाही. तुम्ही डिव्हाइन मदर असलं पाहिजे. तुम्ही एक आई म्हणून तिथं बसलं पाहिजे. तुम्ही आई असलं पाहिजे. आणि मग तो आई म्हणजे केवळ स्त्री नाही, पुरुषाच्या आतमध्ये पण आई आहे. एक पुरुष पण आई, एक स्त्री तत्व जगतोय आणि एक स्त्री पण पुरुष तत्वामध्ये आहे. आपल्यामध्ये दोन्हीचा बॅलन्स आहे, शिवशक्ती म्हणतो आपण. तर तसंच आहे, की दोन्ही गोष्टी आपल्या आत सगळ्यांच्या आतमध्ये आहेत आणि एक पुरुष सुद्धा एका स्त्रीप्रमाणे जेव्हा एक केअरिंग असा म्हणजे असतो, काळजी दाखवणारा, प्रेम करणारा, ह्या सगळ्या गोष्टी पुरुषामध्ये पण आहेत. म्हणजे ते स्त्री तत्व असलं पाहिजे. जास्त आता जागृतीची आपल्याला गरज आहे. म्हणून तुम्ही बघितलं असेल अशामध्ये ना कामाख्या देवी असेल किंवा देवींची मंदिरं ह्या काळामध्ये जास्त पुन्हा एकदा नावायला येतायत. म्हणजे बाकी तर आहेतच महादेवांची मंदिरं आहेत. पण तुम्ही कामाख्या देवीचं असेल किंवा अजून ललिता अ, त्रिपुर सुंदरी वगैरे ह्या सगळ्या मातांची आजकाल तुम्ही ऐकत असाल. जास्त त्यांची लोकांना जास्त त्यांचे अनुभव येतायत. कारण सध्या पृथ्वीवर जे आहे ते स्त्री तत्वच जास्त मोठ्या प्रमाणावर जागृत होतंय आणि ते जागृत होणं गरजेचं आहे. त्याबद्दल दीप्तिमानचं 4थं जो सत्र होता तो ऐकत होते मी जसं, तर ते ऐकताना त्यांनी जो अनुभव सांगितलेत ना, ते खरंच काटा आणणार आहेत आपल्या अंगावर, की कसे त्यांना देवींचे सुद्धा आणि बाकी पण गोष्टी त्यांच्याकडनं करून घेतल्या जातात. तर अनेक गोष्टी मी पण स्वप्नात बघते. मला ध्यानात जेवढं मिळत नाही, तेवढं मला माझ्या स्वप्नांमधूनच पहिल्यापासून मिळालेलं आहे. तर हे लहानपणापासून माझ्यासोबत होतं, की मी स्वप्नातूनच अनेक गोष्टी बघितलेल्या आहेत. आणि त्यामुळे हा धडा जो आहे 19वा तो मला विशेष महत्त्वाचा वाटला. जेव्हा मी पहिल्यांदा पण युनिफाईड ऐकत होते, तेव्हा पण मला तो खूप जवळचा वाटला आणि ह्या आठवड्यादरम्यान तुम्हाला भरपूर स्वप्न पडतील. जी की मला युनिफाईड सुरू झाल्यापासूनच पडली होती आणि तुम्हाला पण आता लक्ष ठेवा, जितका आपला जागृत अवस्थेमध्ये अवेअरनेस वाढतो ना, की जितका आपण विचार करतो ना ज्या गोष्टी, त्या सगळ्या स्वप्नांमध्ये आपल्याला करेक्शन आपलं अवचेतन मन, आपलं उच्चस्व दाखवतो, की काय हे करायचंय. तेच आपण आजच्या धड्यामध्ये ऐकणार आहोत. खूप इंटरेस्टिंग धडा आहे. आता मी जसं सांगितलं ना, युनिफाईड अभ्यासक्रमामध्ये पहिले 2 विभाग, पहिला विभाग खास करून 7 धडे. तेच असे धडे आहेत, की जिथं आपल्याला आपल्यावर भरपूर काम करायचंय. क्षमा करणं लोकांना, ह्या सगळ्या गोष्टी पहिल्याच आठवड्यात होऊन जातात. पहिल्याच विभागात होऊन जातात 7 आठवड्यांमध्ये. दुसरा विभाग तितका अवघड नाहीये. आपल्या इच्छा, आपण हे ते सगळ्या त्या गोष्टींवर आहे. तिसरा विभाग तर अतिशय सोपा आहे. त्यामुळं आपलं जेव्हा युनिफाईडचे आपले सगळे धडे संपतील, तेव्हा तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला वाटलं, की हे आम्हाला अजून पुन्हा आपण थोडी रिव्हिजन पण घेऊ शकतो. पण आता जर आपण थांबलो, हे करत असताना, मला काय वाटतं माहिती आहे का, फार पण तुम्हाला समजून सांगायची गरज नाहीये. तुम्हाला मी सारखं-सारखं जर त्या "अरे, आपण गॅप घेऊ, तुम्हाला तुम्हाला थोडी गॅपची गरज आहे, तुम्हाला थोडी ब्रेकची गरज आहे, तुम्हाला हे समजलं नसेल," असं म्हणून मी का अझ्युम करू, की तुम्हाला समजत नाहीये? मला असं वाटतं तुम्ही सगळे तयार आहात. म्हणूनच आपण पुढे जातो एक-एक आठवडा. मला नाही वाटत आहे, की तुम्हाला खूप जड चाललंय. पहिला विभाग मी समजू शकते. नवीन गोष्टी होत्या, आभा, उच्चस्व हे सगळं आपण पहिल्या विभागामध्ये जे केलं, तेव्हा मला पूर्ण त्याची जाणीव होती, की हे समजायला थोडंसं सगळ्यांना जड जाईल. पण जसे-जसे आपण पुढे येतोय, आता तुम्ही जेव्हा पहिला विभाग वाचाल, तुम्हाला खूप सोपं वाटेल. दुसरा विभाग वाचाल, एकच सूत्र आहे जे आपण सगळ्या धड्यात वापरतो. त्यामुळे मी थांबवायचा विचार नाही करत आहे. मला असं वाटतं ती एक लिंक आहे ना, ती सुरू राहू दे आणि सगळे मास्टर इथं हुशार आहेत. मला असं वाटतच नाही, की तुम्हाला खूप वेळ द्यायची गरज आहे, की आपण आता 1 आठवडा ब्रेक घेऊ, 1 आठवडा रिव्हिजन करू. आपण पहिल्या विभागात केली होती, कारण पहिला विभाग खरंच जड होता थोडासा. पण आता तुम्ही धडे वाचले ना, तुम्हाला लगेच समजेल. इतकं तर तुम्ही सगळ्या अवेअरनेसमध्ये आहात, याची मला खात्री आहे. त्याचा मी दावा करते आणि स्वीकार करते. त्यामुळे आपण थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. मला असं वाटतं, की इथले पुढचे धडे जे आहेत ते तसेच इंटरेस्टिंग अगदी सोपे आहेत, हलके-फुलके आहेत. म्हणजे की स्वतःवर तर काम करायचंच आहे तिथं.
पण समजून घ्यायला सोपे आहेत. फार असे जड जात नाहीत, अवघड जात नाहीत आपल्याला. त्यामुळे आपण कॉस्मिक शॉक्स जे चालू आहे वर्कशॉप ते प्लीज नीट लक्ष देऊन ऐका. दीप्तिमानचा एक-एक शब्द. प्रत्येक शब्दामध्ये ना खूप गोष्टी आहेत. मला ते आत्ता आज नेमकं आठवत नाही कारण मी आज थोडं 19व्या धड्याचं करेक्शनचं काम करत बसले होते. त्यामुळे मला ते लक्षात नाहीये. पण मी जेव्हा सकाळी वाचलं ना 3रा आणि 4थं त्यांचं ऐकलं, त्यावेळेस मला खूप गोष्टी कनेक्ट होत होत्या. आपण जे सत्रांमध्ये बोललो, बाबाजींचे युनिफाईड आणि ते जे पुस्तक आहे त्यामध्ये एक गोष्ट दीप्तिमाननी सांगितली, की तुम्ही एक जेव्हा पुस्तक वाचता ना असं कुठलंही, ते कॉस्मिक शॉक्सबद्दल बोलत होत्या. ते जेव्हा तुम्ही वाचता, तेव्हा तुम्ही केवळ एक पुस्तक नाही वाचत. त्याच्यामध्ये तुम्ही अनेक पुस्तकांचा समावेश आहे विचारांनी. अनेक पुस्तकं तुम्हाला समजतात तसं. तसंच आपलं युनिफाईड आहे. ह्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट समजेल, जे त्याच्यात शिकवलं गेलंय ना, की तुमच्या विचारांनी तुम्ही क्रिएट करता. तुमचे सगळे अनुभव तुम्हीच निर्माण करता. हे आपण सगळं शिकलोय युनिफाईडमध्ये. आता एक गोष्ट फार महत्वाची आहे. परवा जे आंदोलन झालं, म्हणजे मी स्पष्टच सांगते. आता त्या आंदोलनामध्ये आपण सगळे थोडे बघितलं आपण न्यूजवर. तुम्ही बघितलं असेल. मी तर न्यूज पण बघत नाही. पण मला कळलं घरात काही लोकांकडनं, की ते सुरू आहे म्हणून. आपण काय बोललो त्याच्यानंतर, की तुम्ही त्याच्यावरचं लक्ष काढा. आपण जितकं त्याला लक्ष देऊ ना, आपण त्याला एनर्जी देतोय आपली. आपलं लक्ष म्हणजे आपली एनर्जी. त्यामुळं तुम्ही जेवढं त्याच्यामध्ये लक्ष घालताय, अनेक लोकं असं वर्ल्ड वाईड पूर्ण त्याच्याकडे लक्ष आहे, फोकस आहे. विचार करा त्याला किती एनर्जी मिळतीये. पण आपण एक मेसेज टाकला होता, की तुम्ही लक्ष काढून टाका, ते आपोआप निवळून जाईल. ते अग्नी शांत होईल. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला वाटतं ते प्रोटेस्ट थांबला. ते काय रेजिग्नेशन घेतलं आणि ते सगळे निघून गेले तिथून. आता हे काय आपण लक्ष काढलं एवढ्या मुठभर लोकांनी म्हणून नाही म्हणत आहे. पण काहीतरी त्याच्यामागे प्लॅनिंग आहे, काहीतरी एक आहे शक्ती जी ते सगळ्यावर वॉच ठेवून आहे, बघतीये. आणि आपण जर काळजी करायला लागलो, तर आपण त्या गोष्टीला वाढवायचं काम करतोय. आपली जी विचारांची शक्ती आहे ना, विचार आहेत ना आपले, जी फ्रिक्वेन्सी त्याच्याप्रमाणेच आपल्याला आपलं क्रिएशन, आपली निर्मिती अनुभवांची त्याच्याप्रमाणे होती लक्षात ठेवा. आपण ज्या विचारांमध्ये ना काळजीच्या किंवा शंका घेतोय किंवा आपल्याला भीती वाटते, मग अजून काय, अच्छा तुम्हाला हे घ्यायचंय का? ह्याचे अनुभव घ्यायचेत, मग घ्या. मग अजून घ्या, मग अजून घ्या. असं करत-करत आपल्याजवळ अजून विचार जमा होतात आणि आपले अनुभव त्याच प्रकारे होतात भीतीचे, काळजीचे, जे की आपल्याला नकोयत. मग नकोयत तर आपण कसे विचार ठेवले पाहिजेत? आपण तिथून लक्ष काढलं पाहिजे. आपण त्या न्यूजच नाही बघितल्या पाहिजेत. कारण न्यूज, मीडिया हे जे काही आहे ना, ते कशाप्रकारे काम करतंय आपण बघतोय. बऱ्याचदा ती एवढीशी एक ठिणगी असेल, पण ते अग्नीचं रूप देणारं असं होतंय ते. त्यामुळं आपल्याला खरंच जर आपल्या देशासाठी, आपल्या पृथ्वी मातेसाठी काही करायचं असेल ना, तर पहिलं त्याच्याकडे लक्ष देणं बंद करा आणि स्वतःच्या आतमध्ये लक्ष घेऊन जा. मी जसं सांगितलं ना, युनिफाईड करत असताना 6 महिने मी न्यूज पण बघितली नाही आणि आत्ता पण ह्या काळामध्ये पूर्ण बघत नव्हते मी अजिबात. कारण बघून काय फायदा आहे? मी बघून त्याचं काही होणार आहे त्याच्यात बदल? झालं तर त्याचं नुकसानच, की माझी एनर्जी त्याच्यात चालली मी त्याला एक फुंकर दिल्यासारखं आहे. तर ह्या बाबतीमध्ये ज्या न्यूज तुमच्यापर्यंत यायच्या असतात, ज्या पोहोचवायच्या असतात, त्या आपोआप पोहोचतात. आपल्याला त्याच्यासाठी कुठेही खास आपलं लक्ष द्यायची गरज नाहीये. आपल्याला कळतं आपल्याला काय पाहिजे, काय नाही. पण ह्या न्यूजपासून ज्या आपल्याला भीती घालतात, "अरे, हे कसं चालू आहे? अरे, का असं होतंय? अरे, का होतंय?" असं म्हणून काहीच उपयोग नाहीये. आपण काहीच मदत नाही करत आहे काळजी करून. आपण त्रासच निर्माण करतोय. आपण ते अजून वाढवतोय. त्यामुळे जर आपल्याला मदत करायची असेल, तर ध्यानाला बसा आणि खास करून हे 2 दिवस पौर्णिमा झाल्यावर 2-3 दिवस भरपूर ऊर्जा आहे. भरपूर ध्यान करा. अं, आपल्या श्वासांबरोबर राहा. क्रिस्टल, पिरॅमिडचा वापर करा. पाणी प्या. ग्राउंडिंग करा. जितकं तुम्हाला जमिनीवर उघड्या पायाने चालता येईल, झाडांपाशी बसता येईल, नेचरमध्ये बसता येईल. ह्याच गोष्टी आपल्याला मदत करणार आहेत. तर आपण सगळेजण एक संकल्प ठेवू, की आज जे काही आपण ऐकू, ते सगळं काही आपल्या हृदयात उतरू दे आणि आपल्या अंतरात्म्याला, आपल्या उच्च आत्म्याला जे काही आपल्यापर्यंत पोहोचवायचंय, त्या आजच्या धड्यातून आपल्या सगळ्यांना मिळू दे.
तथास्तु. स्क्रीन शेअर करते. आपला जो मागचा धडा होता 18वा धडा, त्यामध्ये जर कुणाला काही समजलं नसेल, तर आपण एक सत्र किंवा तुम्ही ग्रुपवर पण टाका, विचारा, वाचा धडा पुन्हा एकदा. कायम आपण सगळेजण अवेलेबल आहोत, ठीक आहे? तर असं कुठेही तुम्हाला वाटलं, की मला हे काही नाही समजलं, कुठल्याही धड्यातलं असेल, 18वाच नाही 17वा किंवा काही, तर आपण विचारा प्रश्न. हं. तर आपण सुरुवात करू. आज कुणाची इच्छा आहे वाचण्याची? असं कुणीतरी नवीन ज्यांना भीती वाटली इतके दिवस, नको वाटलं, जे स्वतःला थांबवतायत इच्छा असून मला अशी व्यक्ती पाहिजे आज, की ज्यांनी थांबवलंय. मी त्यांचं वाचते. कोण आहे मी? दीपाली. येस, दीपाली ताई. येस, वाचा. 19वा आठवडा. सत्यासाठी स्वप्नांचा अभ्यास करणे. तुम्ही स्वतःला जितके समजता त्यापेक्षा कितीतरी अधिक व्यापक आणि दिव्य आहात. आता तुम्हाला तुमच्या संपूर्ण अस्तित्वाची जाणीव दिवसेंदिवस अधिक स्पष्टपणे होत आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या अंतर्मनातील आणखी एका अद्भुत आणि रोमांचक पैलूचा शोध घेणार आहात. तो पैलू म्हणजे तुमची स्वप्ने. प्रत्येकजण स्वप्नांच्या गूढ आकर्षणाने मोहित होतो. शास्त्रज्ञ स्वप्न पाहण्याच्या शरीरशास्त्राचा अभ्यास करतात. त्यांनी स्वप्नावस्थेत डोळ्यांची जलद हालचाल, शरीराची पूर्ण स्थिरता आणि मेंदूच्या लहरींचे सक्रिय नमुने घेऊन त्यांची नोंद केली आहे. मानसशास्त्रज्ञ स्वप्नांचा अभ्यास करून अवचेतन मनातील गूढ स्तरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. काही गूढवादी व्यक्ती स्वप्नांना आत्म्यांकडून प्राप्त होणारे संदेश मानतात. तरीही इतके संशोधन, अभ्यास आणि चिंतन होऊनही स्वप्नांचे खरे स्वरूप आजही मोठ्या प्रमाणावर एक गूढ रहस्य बनून राहिले आहे. हं. स्वप्न सो आपण सगळेजण सत्यासाठी स्वप्नांचा अभ्यास करणे. आता सत्यासाठी का म्हणलंय, तर आपल्याला एक सत्य असं मिळणार आहे, जे ते सत्य जाणून घेण्यासाठी आपल्याला जागृत अवस्था नाही, तर स्वप्नांचं माध्यम वापरलं जाईल आणि ते स्वप्नामधून तुम्हाला जे काही दिसेल, त्याचा अभ्यास करणे म्हणजे त्याचा विचार करणे आणि त्यातून उलगडणे म्हणजे कोडं सोडवायचं काम करायचंय आपल्याला जे स्वप्नामध्ये दिसेल. मग पहिलं वाक्य असं दिलंय, की तुम्ही जितकं समजता त्यापेक्षा अधिक व्यापक आणि दिव्य आहात. आता युनिफाईडच्या ह्या अभ्यासाच्या पडाव आपण जो टप्पा गाठला 19वा धडा, तिथपर्यंत आल्यानंतर आता तुम्हाला समजत असेल. अजूनही काही गोष्टी मी म्हणत नाही, की तुम्ही आता अगदीच तयारच झालात, एकदम प्रो झालात, मास्टर झालात, की तुम्हाला आता आतून तुमची इंट्युशन एकदम स्ट्रॉंगपणे अजूनही कन्फ्युजन असतील, निर्णय घेताना हे होतं. कारण आत्ता तर आपण थोडे-थोडे युनिफाईडच्या अभ्यासाच्या सरावामध्ये आतमध्ये उतरतोय. जे की माझ्यासोबत पण झालं होतं. मला असं नव्हतं, की 6 महिन्यानंतर मी अगदीच म्हणजे असं झाले होते, असं नाहीये. पण होतं. खूप फरक पडतो. तुम्ही 6 महिन्याच्या टप्पा गाठेपर्यंत तुम्हाला जाणवतं, की अनेक बदल होतायत आणि जितकं आपण हृदयाशी रोज जोडले जाऊ, जितकं आपण एक वाक्य म्हणू, त्या एक वाक्याने सगळा गेम चेंज होतो बघा. एक वाक्य. दिवसभर मी ज्या विचारांमध्ये त्या विचारांचे अनुभव मला निर्माण करतात. माझा माझा मी स्वतः माझी चेतना निर्माण करते. भीतीचे असतील, शंकेचे असतील. पण ज्यावेळेस मी एक वाक्य बोलायला लागते, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे आणि ईश्वराचे सगळे विचार आणि गुण माझेत. हे वाक्य म्हणल्या मी काय करते, आता प्रश्नच नाही, भीतीचा प्रश्न नाही, शंकेचा प्रश्न नाही. मी पूर्ण फ्री झाले. मला कुठलंही काम करताना आता भीती नाही वाटत जशी आधी वाटायची. जरी माझे आधीचे अनुभव वाईट असतील तरीही. कारण तेव्हा माझ्याकडं फ्री विल आहे, हे मला माहीत नव्हतं. तेव्हा मी एकीकृत अवस्थेत नव्हते. कुणासोबत? माझ्या आत्म्यासोबत. माझा उच्च स्व आहे, माझा आत्मा आहे, असा एक आतला आवाज आहे, हे मला माहीत नव्हतं लक्षात घ्या. म्हणून काय व्हायचं, तेव्हा मी त्याचं ऐकू शकायचे नाही. त्याचा एक संदेश, इंट्युशन माझे स्ट्रॉंग नव्हते. आता मी ध्यान पण करते, युनिफाईडचा सराव करते. यामुळे काय होतं, मी खूप घट्टपणे माझ्या आत्म्याशी जोडली चालले, की जागृत अवस्थेमध्ये पण मला आता आवाज येतो. मला कळतं, की काय करायचंय आपल्याला. आणि हेच आहे, जेव्हा मी ते वाक्य बोलते, मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, ईश्वराचे गुण आणि विचार माझेत. त्याच्यापेक्षा वरचा काहीच असू शकत नाही. हे वाक्य बोलल्या-बोलल्या मी ईश्वराच्याच रूपात आले, स्वरूपात आले आणि ज्यावेळेस मी त्या स्वरूपामध्ये आले,
त्यावेळेस माझी निर्मिती, अनुभवांची निर्मिती, निर्मितीचा अर्थ अनुभव, अनुभव, अनुभव. माझे अनुभव कसे झाले? ईश्वरासारखे झाले. ईश्वरासारखे म्हणजेच ईश्वराच्या गुणांसारखे आनंद, प्रेम. ईश्वराच्या गुणांमध्ये वेदना आहे का? दुःख आहे का? त्रास आहे का? आपण वाचलंय वाक्य, ईश्वराच्या विचारांमध्ये वेदनेला स्थान नाहीये. पेन, त्रासाला स्थान नाहीये, दुःखाला स्थान नाहीये. मग मी ईश्वराच्या विचारांमध्ये आहे, तर माझी निर्मिती कशी असेल अनुभवांची? पूर्णपणे ईश्वराच्या विचारांसारखी असेल, गुणांमधली असेल. प्रेम, आनंद, करुणा, उत्साह प्रत्येक गोष्टीत मला तोच अनुभव येईल. मी काहीही विचार केला, मी कुठलंही कर्म करायला घेतलं, की मला तो उत्साह जाणवायला लागेल. आतून आनंद फील करायला लागेल मी. मला जिथं-तिथं जाणवेल, की आता मी यश आणि अपयश, भीती मी हे नीट करतीये, नाही करती, ह्या सगळ्या विचारांपासून मी आता बाजूला आले. मी आता केवळ आणि केवळ मला जे आत्मा मला आनंद देतोय, त्या गोष्टी मी करते जेणेकरून मला आनंद वाटेल त्या गोष्टींमध्ये. आणि खरंच आपण आनंद फील करायला लागतो. म्हणजेच काय आपण ईश्वरासारखी निर्मिती करायला लागतो, की जिथं मी पेंटिंग जे काही माझं राहिलेलं काम आहे, जे मी इतके वर्ष करू शकले नाही, त्या गोष्टींमध्ये मला आनंद मिळायला लागतो. एक पूर्णत्वाची भावना येते, की येस मी आत्ता काहीतरी करतीये. आणि हेच भाव आपल्याला मिळतात जेव्हा मी एक वाक्य सारखी बोलायला लागते, की मी ईश्वराच्या विचारात आहे, मी ईश्वराच्या गुणांमध्ये, मी ईश्वराच्या विचारात आहे. मग मी जर सारखी ईश्वराच्या विचारात आहे, मी प्रेम प्रकाश पाठवतीये. कारण मी स्रोत आहे. प्रेमाचा मी प्रकाशाचा स्रोत आहे. ईश्वर काय आहे? प्रेम आणि प्रकाश आहे ना. मग मी तेच झालीये. मग माझे अनुभव वाईट असूच शकत नाहीत. मला असेच अनुभव येणार, की जे ईश्वरी आहेत. आवाज येत नाही. हॅलो, आवाज येत नाहीये. आता येतोय आवाज? मला माहित नाही काय झालं. आता हो हो, आता आला ना? अरे आता आलं. हो. आता व्हिडिओ परत खराब येणार मला वाटतंय. व्हिडिओमध्ये काय झालं काय माहिती एकदमच. एक मिनिट हां. शेअर करते स्क्रीन. आता व्हिडिओ फक्त नीट यावा रेकॉर्डिंग. कारण मागच्या वेळेस असं झालेलं. अचानक सिग्नल गेला आणि पुन्हा व्हिडिओ पण खराब आला. ठीक आहे. रेकॉर्डिंग स्टार्ट आहे ना? स्टार्ट आहे. ठीक. सो एकच आपल्याला सगळ्यांना गोष्ट म्हणायची दिवसभरामध्ये एकच अफर्मेशन, एकच सत्य आपण आपल्या मनात रिपीट करतो, की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. त्याचे सगळे गुण आणि विचार माझेत. ह्या एका वाक्याने आपल्याला आपलं आयुष्य बदललेलं दिसेल. आपण प्रेम प्रकाश पाठवतो हे ह्यासाठीच. तुम्हाला माहितीये आपण काल ज्या विषयावर बोललो ना, की मार्केटमध्ये की एका एरियामधून जाताना आपल्या मनामध्ये बसलेलं असतं, की हा एरिया चांगला नाहीये. आपण म्हणतो, "अरे, इथली लोकं चांगली नाहीयेत हं. मुलींची छेडछाड करतात, पर्स चोरी करतात." हे आपल्याला आलेले अनुभव आहेत. मग मी काल जे उदाहरण देऊन सांगत होते, ते ह्या उदाहरणाबद्दल मी बोलले. मी म्हणले, की आपण एकदा विचार बदलून बघू. तिथं प्रेमप्रकाश पाठवून बघू. अगदी हेच वाक्य दीप्तिमानच्या त्या सत्रामध्ये मला ऐकायला मिळालं, ज्यामध्ये त्या एक उदाहरण देऊन बोलल्या. त्या म्हणल्या, की एका चौकामध्ये खूप तुम्हाला वाईट अनुभव आलेला आहे. आणि त्या चौकामध्ये काहीतरी अशी एनर्जी आहे असं कुणीतरी म्हणलं, "अरे, तिथं जाऊ नको, चांगलं नाहीये. काहीतरी काळी जादू." काहीतरी आहे असं तुम्ही ऐकलेलं आहे. तर त्या म्हणत होत्या, "तुम्ही तिथली एनर्जी जी आहे ना, त्याला डिव्हाइन प्रेम पाठवा ना तुमचं आणि मग ते बरोबर कन्व्हर्ट होईल प्रेमामध्ये."
तुम्ही प्रेम का नाही पाठवत? तुम्ही पाठवा प्रेम त्याला, असं त्या बोलल्या. म्हणजे अनिमंत्रित प्रभाव. आणि 1 मिनिट पुढे जाण्याआधी फक्त मला एक सांगू दे, जे मी काल एक एक वाक्य इथं आहे, ज्याबद्दल मला तुम्हाला ना अनिमंत्रित प्रभावाचं कनेक्शन दाखवायचंय. इथं जे सांगितलंय ना, की तुमच्या पण हां, तुमच्या चेतनेच्या स्तरासाठी देखील कितीतरी लोक अंशतः जबाबदार आहेत हे सांगता येत नाही. या वाक्याचं कनेक्शन कुठे लावायचं माहिती का? अनिमंत्रित प्रभावांशी. आपण काय म्हणतो आपल्या आभामध्ये अनिमंत्रित प्रभाव येतात, ते आपल्यावर प्रभाव टाकतात. अचानक आपण चिडचिडेपणा, मूड स्विंग्स हे सगळं अनुभव करतो एखाद्या माणसाला किंवा आजारी माणसाला भेटायला गेलोय, हॉस्पिटलला गेलोय, कुठेही गेलोय अशा ठिकाणी आणि तिथून आल्यानंतर आपल्याला हे फील होतं किंवा आपल्या घरातल्या लोकांच्या पण मूडमध्ये आपण चेंजेस बघतो. तर हे जे आहे, हे आपण अनिमंत्रित प्रभाव असं नाव दिलंय त्यांना, जे आपल्या ऑरामध्ये येतात. मग आपण आपला ऑरा शुद्धीकरणाचं ते वाक्य बोलतो. ही जी वाक्य आहे ना, की तुमच्या पण समजेसाठी, बुद्धीसाठी किंवा तुमची चेतना किती विकसित आहे. तुम्ही कसा विचार करता? तुम्ही ओळखता का, की तुम्ही देह नाहीये, तुम्ही आत्मा ह्या सगळ्या गोष्टी, हे जे काही आहे, हे कुठपर्यंत तुमची लेव्हल आहे? यासाठी सुद्धा अशी अनेक लोकं आपल्या कुठेतरी जबाबदार आहेत, आपल्यासाठी. जे काही आपल्याबद्दल विचार करतायत, ते विचार करतायत ह्याचा अर्थ त्यांचे विचार माझ्यापर्यंत येतायत. म्हणजेच काय आहे ते? अनिमंत्रित प्रभाव. जर माझ्या बाबतीत काही घटना अशी घडतीये, तर ती माझे तर विचार आहेतच 100% माझ्या विचारांनीच मी ते आहे. पण अनिमंत्रित प्रभाव पण माझ्या विचारांना प्रभावित करतात. ज्यामुळेच आपण आभा शुद्धीकरण करतो. आणि म्हणून मला काल एवढे तुम्हाला सांगायचं राहिलं होतं, की इथं ना आपण ह्या वाक्याला अनिमंत्रित प्रभावांशी पण जोडून बघा. जेव्हा तुम्ही हा धडा वाचत असाल तेव्हा सुद्धा. ठीक आहे? तर आपण हे समजून घेतोय आता, की आपण सुद्धा कसे ह्या एका वाक्याने आपलं अस्तित्व आपली आपली विचारसरणी बदलू शकतो. म्हणून ह्या आठवड्यामध्ये आपण आपल्या अंतर्मनातला एक रोमांचक म्हणजेच एक इंटरेस्टिंग टॉपिक आपण बघणार आहे, ती म्हणजे स्वप्न. या स्वप्नांचं जसं इथं ह्याच्यामध्ये सांगितलंय, की अजूनही आपल्याला अट्रॅक्शन वाटतं, की अरे मला स्वप्नात हे दिसलं, ते दिसलं. आपण अजूनही किती वेळा ते डिस्कस करतो आणि त्याचा आपल्या ह्या दिवसभरामधल्या सगळ्या विचारांशी ह्याच्याशी संबंध आहे हे आपल्याला समजतं सुद्धा. मग त्याबद्दलच इथं सांगितलंय, की काही लोकं ह्याला आत्म्याकडून मिळणारे संदेश म्हणतात. पण अजूनही एक रहस्य बनूनच राहिलेलं तरी बऱ्यापैकी आता आपण बघतो, की एक शास्त्र आहे स्वप्नांचं सुद्धा आणि मानसशास्त्रज्ञ जे असतात ते ह्यावर अजून व्यवस्थितरित्या आपल्याला सांगू शकतात. त्यांना ह्याचा पूर्ण स्टडी केलेला असतो. तर हे इथून इथून राहिलंय ना ताई? दीपाली ताई? स्वप्न हे तिथून. हां, हां. तर म्हणजेच की पहिल्या पॅराग्राफमध्ये आपल्याला स्वप्नांबद्दलच सांगितलं गेलं, की कसं आपण शास्त्रज्ञ सुद्धा या गोष्टींचा अजूनही अभ्यास करत आहेत. तर दीपाली ताई इथून वाचा. चालेल. स्वप्न हे अर्थातच तुमच्या आयुष्याचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहेत. प्रत्येक जण स्वप्ने पाहतो. या जगात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. त्यामुळे स्वप्नामागेही नक्कीच काहीतरी उद्देश असला पाहिजे. आणि खरोखरच उद्देश आहेच. तुम्ही असे म्हणू शकता, की ती चेतनेची एक वेगळी अवस्था आहे. जागृत अवस्था ही एक अवस्था आहे आणि स्वप्ने ही दुसरी अवस्था. स्वप्न पाहताना तुम्ही ते स्वप्न प्रत्यक्ष जगत असता. त्यातील आनंद आणि भीती तुम्हाला अगदी खरी वाटतात. त्याचे अनुभव तुमच्या मनात त्यावेळी प्रत्यक्ष घडत असतात. मानवाने अनेक वर्षांपासून अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड या अफाट शक्तीची दखल घेतली आहे. हे अवचेतन मन म्हणजे तुमचे सर्व विचार आणि अनुभव यांचा प्रचंड साठा आहे. हे मन तुमचा वैयक्तिक संगणक आहे. मनाचा हा असा भाग आहे ज्याला तुम्ही स्वतःच प्रोग्राम करता. त्यामुळे जीवनातील अनेक कामे तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न न करता एखाद्या स्वयंचलित वैमानिकाप्रमाणे ऑटोमॅटिक पायलट सारखे सहजपणे पार पाडता. हे असीम अवचेतन मन तुम्ही त्यामध्ये रुजवलेले विचार, कल्पना आणि दृढ विश्वास यांचे जतन करून ठेवते आणि याच अवचेतन मनातील
विचारांच्या आधारे तुमच्या जीवनातील अनुभवांची निर्मिती होत असते. राइट. सो स्वप्न आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग आहे. प्रत्येक असं कोणीच नाही, की जो स्वप्न बघत नाही. असं बरेच जण म्हणतात, "नाही, आम्हाला स्वप्न नाही पडत." तर असं होऊ शकत नाही. त्यांना स्वप्न पडतात, पण ती त्यांच्या लक्षात राहत नाही. हा दुसरा भाग आहे. पण स्वप्न पडतात. प्रत्येकाला पडतात. पण प्रत्येकाची मेमरी इतकी नसते, की ती स्वप्न तुम्हाला लक्षात राहतील. म्हणून असं अ, होतं, की लक्षात राहत नाही. मग आपल्याला वाटतं, "अरे नाही, मला स्वप्न काही नाही पडली." पण स्वप्न पडतात. फक्त ती लक्षात राहत नाही. तर कारण इथं असं एक वाक्य आहे बघा, की आपण म्हणतो, "अरे स्वप्न काय अशीच पडतात." पण असं काही नाहीये. या जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही जी विनाकारण नाही घडत. त्यामुळं त्याचा पण एक उद्देश असतो आणि ही एक आपल्या कॉन्शियसनेसची एक वेगळी स्टेज आहे, स्वप्न म्हणजे. ही जागृत अवस्था आणि दुसरी म्हणजे स्वप्नावस्था. तर ह्याच्यामध्ये पण अनेक प्रकार आहेत. लुसिड ड्रीमिंग किंवा अजून काय-काय बरंच आहे त्याच्यामध्ये. आपण खूप खोलवर नाही जात आहेत. फक्त थोडंसं वरवर आपण समजून घेतोय. तर हे पण एक सुंदर असं एक सायन्स आहे. जे तुम्हाला वेळ मिळाला तर कधी वाचा निवांत, की कसे स्वप्नांची पण एक एक अवस्था असते आणि कसं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. आणि जेव्हा आपण स्वप्न बघत असतो, तर आपल्याला माहिती उंचावरून खाली पडलेली ही तर सर्रास पडतात. कॉमन स्वप्न आहे म्हणजे ते किंवा पाण्यात खोलवर बुडलेलं हे आहे. प्लस जसं मी अनेकदा उल्लेख केलाय, बस मिस झालीये, ट्रेन मिस झाली. ही स्वप्न आपल्याला पडतात. परीक्षेची स्वप्न हे पण पडतं, की पेपर संपत आलाय आणि आपलं अजून लिहायचं राहिलेलं आहे. असं. तर ही स्वप्न पडतात किंवा पेनामधली शाई संपली. अशा आपण जे अनुभव घेतले आणि ज्या अनुभवांमध्ये आपण खूप भीती अनुभवली, खूप प्रेशरमध्ये आपण होतो. अशी स्वप्न आपल्याला आजही पडतात. आज शाळा संपून, कॉलेज संपून बरेच वर्ष झाले असतील, पण तरीही आपल्याला ती स्वप्न पडतात, की शाळेत उशिरा पोहोचलोय किंवा असं. कारण त्यावेळेस ज्या अवस्थेला आपण असतो, आपली तेवढी समज नसते, तेवढी आपली एक शक्ती नसते आणि त्यावेळेस आपण खूप लेव्हलचं प्रेशर, दबाव आपण अनुभवलेला असतो आपल्या आयुष्यामध्ये आणि त्या दबावाखाली आपण हे सगळे गेलेलो असतो. ते आजही सुप्त अवस्थेमध्ये, सुप्त मनामध्ये ज्याला अवचेतन मन म्हणतो, तिथं त्या गोष्टी असतात आणि जोपर्यंत ती भीती आपली बाहेर पडत नाही, वारंवार आपल्याला ही स्वप्न पडतात. आपण पुन्हा-पुन्हा ते आयुष्य जगतो. ती भीती जगतो. तो दबाव सहन केलेला. घरामध्ये खूप कडक वातावरण आहे तुमच्या. जीन्स पॅन्ट घातलेली चालत नाही. तुम्हाला वेस्टर्न कपडे घातलेले चालत नाही. काही-काही लोकांच्या घरी पदर घ्यावा लागतो असं वगैरे. हे सगळं जे आहे, हे कुठेतरी एक आतमध्ये खोलवर असलेली भीती निर्माण करतं आणि संपली त्या त्या रीती-रिवाज सगळे संपले जरी घरातले, तरी त्या स्त्रियांच्या मनामध्ये तशा गोष्टी राहतात. पुरुषांचे पण अशाच वेगवेगळ्या भीती, खूप कडक वातावरणामध्ये राहिलेले लोकं, ह्या लोकांना नंतरही खूप वर्ष त्याचा त्रास होतो. तर हे अमेरिकेमध्ये वगैरे ह्या गोष्टी खूप आहेत, की लहान मुलांना एका ठराविक असं वाढवलेलं असं त्यांना काही गोष्टी असतात. तर तिथं मग ते नंतर कसे क्राईम रेट, क्रिमिनल वगैरे ह्या सगळ्या म्हणजे तिकडं म्हणजे मी त्यांचे पिक्चर भरपूर बघितलेत. त्यामुळे मला ते जाणवलं, की कसं त्यांच्या बाबतीत पण हे सगळं होतं. आणि तिथं थोडासा एकटेपणा असतो. अं, बोलणारी लोकं नसतात. जो तो आपल्या उद्योगांमध्ये इथं आपल्या भारतामध्ये आपण एकमेकांशी ते बोलतो तरी शेजारी असेल किंवा एक थोडंसं एक अ, कौटुंबिक इथली सामाजिक व्यवस्था थोडी वेगळी आहे आपली. की सगळे एकमेकांशी बोलतात, एक कनेक्शन आहे कुठेतरी. पण तिथल्या देशांमध्ये तर फारच भयानक परिस्थिती, एकटेपणा ह्या सगळ्या गोष्टींमुळं मग त्यांना ते काउन्सिलिंग करायला जातात. थेरपी सेशन्स असतात त्यांचे, हे सगळं त्यांना करावं लागतं. कारण बोलायला आजूबाजूला कोणी जास्त नसतं. शाळांमध्ये पण तितकं एक कनेक्शन नसतं. खूप फॉर्मल त्यांचे असे असतात. त्यामुळे त्यांना ते करावं लागतं, की इतकं बोलण्यासाठी कोणी नाहीये म्हणून. मग हे सगळं जे आहे, हे सगळ्या भीती ह्या लहानपणापासून बसलेल्या ह्या प्रत्येकाच्या मनात असतात आणि मग त्या स्वप्नांद्वारे बाहेर येतात. आणि ते दिसतात, अजूनही दिसतात. ते अवस्था आपली संपली, पण तरीही आपण ते बऱ्याचदा स्वप्नांमध्ये बघतो. मग पुन्हा एकदा जगताना, पुन्हा एकदा आपल्याला आनंद, पुन्हा एकदा भीती, हे सगळे जे भावना आहेत, त्या फील करतो. किती वेळा तर रडत-रडत आपण उठतो. घाबरून उठतो भीतीनी. असं वाटतं, की आत्ताच माझ्याबरोबर असं घडलं का काय? असं पण होतं. इतकी ती स्वप्न खरी वाटतात. म्हणजे ती भावना आपण पुन्हा जगतो स्वप्नामध्ये. कारण त्याचे जे अनुभव आहेत ना, ते मनामध्ये त्यावेळी प्रत्यक्ष घडत असतात. माणसाने अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड हे किती शक्तिशाली आहे. आपलं जे अनुभव आहे, आपली जी निर्मिती आहे अनुभवांची, आपलं आयुष्य घडते ते ह्या माइंडमुळं, ह्या अवचेतन मनामुळं.
ज्यांना माहिती आहे त्यांना हे नाहीये सांगण्याचं, पण काही जणांना माहित नाहीये म्हणून थोडंसं डिटेलमध्ये सांगते, की सबकॉन्शियस अवचेतन मन हे असं एक मन आहे, जे या जागृत अवस्थेत चेतन मन आता ज्याच्याने आपण ऐकतोय, समजून घेतोय, त्या मनाचा मागचा भाग, की जिथं सगळा डेटाबेस स्टोअर आहे. अनेक गोष्टी स्टोअर आहेत. आपल्या लहानपणापासून काय झालंय, कशाचा आपल्यावर परिणाम आहे, सगळं-सगळं त्या त्या जागेमध्ये स्टोअर आहे. त्या कॉम्प्युटरचा डेटाबेस म्हणा आणि तो फक्त ह्या जन्मातला नाही, अनेक जन्मातलं तिथं संचित आहे सगळं. आणि तो संचित असलेला, साठलेला जो डेटा आहे, जे अनुभव आहेत, तेच आपल्याला आत्ताही ह्या जन्मामध्येही घडवतात. त्याच भीती घेऊन आपण पुढे येतो. त्या भीतीप्रमाणेच आपल्याला लहानपणापासूनच त्या भीती अचानक कुणाला तरी पाण्याची भीती वाटणं, काहीच गरज नसताना उंचीवरनं भीती वाटणं, ह्या सगळ्या ज्या आहेत, ते कुठेतरी घडलेले अनुभव आहेत. आणि मग त्याच्यानुसारच हे पण आयुष्य आपलं सुरू होतं. म्हणून आता माणसाला कळलेलं की ही जी पॉवर आहे ती ह्याची आहे. आता आपण युनिफाईडमध्ये जे पुढे आहे तसं मी सांगेनच. पण ह्या शक्तीमध्ये आपण सगळेजण घडतो. एवढंच सांगते, की आपलं जे आयुष्य आहे ते ह्या शक्तीवर आहे, ह्या मनावर आहे. जागृत अवस्थेमध्ये आहेच आहे, की आपण जागृतीने काय घेतो. पण ते सगळं मागे चाललंय त्या अवचेतन मनामध्ये. जे आपण इथून देऊ ते सगळं अवचेतन मन स्टोअर करून घेतं. आणि त्याच्यानेच आपण सगळं पुढचं आपलं आयुष्य घडतंय. तर हे अवचेतन म्हणजे मन म्हणजे काय? आपले सगळे विचार आणि आपल्याला आत्तापर्यंत आलेले सगळे अनुभव, ह्या सगळ्यांचा एक साठा आहे. हे मन म्हणजे तुमचा वैयक्तिक संगणक आहे. माझं कॉम्प्युटर कुठे आहे? तर माझं अवचेतन मन आहे. मनाचा आता माइंडचा हा कॉन्सेप्ट खूप मोठा आहे. त्या दिवशी शैलेश सरांनी आपल्याला खूप सांगायचा प्रयत्न केला, की आपल्याला आठवत असेल ते उदाहरण हिमनगाचं. पाण्यामधला मोठा बर्फाचा पर्वत. हे पाणी त्याच्या खाली पर्वताचं आपल्याला शिखर दिसतंय. खरी त्याची बॉडी खूप विस्तीर्ण आहे, जी पाण्याच्या खाली. पण आपण जेव्हा लांबून येतोय बोटीतनं, तेव्हा आपल्याला फक्त पाण्याच्या वरचा भाग दिसतोय. ते म्हणजे आपलं जागृत मन, हे जे आपण मन बघतो, की जे आपण एवढुसच मानतो, की मला हे दिसतंय, हे दिसतंय, हे ऐकू येतंय, ही व्यक्ती अशी, हे एवढं मी मतं ठरवलीत. एवढंच माझं मन आहे लिमिटेड, की मी म्हणजे फक्त शरीर आणि एवढंच. पण त्या पाण्याच्या खाली असलेला जो विस्तीर्ण भाग आहे, ते म्हणजे आपलं अवचेतन मन, की जे आपल्याला दिसत नाही, पण ते आहे. ते जोडलेलं आहे या मनाशी, पण ते दिसत नाही आपल्याला, कारण ते पाण्याच्या खाली आहे. आणि त्याची विस्तीर्णता अफाट, अफाट, अफाट म्हणजे जसं स्काय इज द लिमिट. आकाश जसं आहे ना अमर्याद, तसं हे अवचेतन मन आहे. सबकॉन्शियस माइंड आहे. तर त्याला आपण म्हटलेलं आहे वैयक्तिक माझा कॉम्प्युटर, माझा पर्सनल कॉम्प्युटर, की मी आणि तुम्हाला एक वाक्य आठवत असेल युनिफाईड मधलंच, की आपण सगळेजण त्या ईश्वरी कॉम्प्युटरला जोडलेले आहेत. अनलिमिटेड डेटाला आपल्याला ॲक्सेस आहे. की डोळे मिटते, हृदयात जाते आणि त्याचं दार कुठे आहे? हृदयातून आहे. मला जर काही अनुभव, मला ज्ञान मिळवायचंय त्या संगणकातून, कॉम्प्युटरमधून जो ईश्वराचा कॉम्प्युटर आहे, जिथं सगळ्यांचा डेटा भरलेला आहे. त्याला तुम्ही आकाशिक रेकॉर्ड म्हणा किंवा काय म्हणा. कारण मला आकाशिक रेकॉर्डबद्दल माहिती नाहीये. पण मी ऐकलेलं आहे, की आकाशिक रेकॉर्ड वगैरे, वगैरे हे सगळं तेच की जिथं सगळ्यांचा डेटा भरलेला आहे. आणि मी अनेक जन्मांमध्ये जे काही केलंय, माझं जे काही कुठेतरी एक आहे माझं सगळं ठेवलेलं. तेच माझ्या सबकॉन्शियसला आहे. आणि मी जेव्हा हृदयात जाते, म्हणून हृदयावर आपण इतका भर देतो या अभ्यासात. की जेव्हा मी हृदयात जाते, तेव्हा माझी इंट्युशन, माझा अंतरात्मा मला काय सांगतोय, हे मला क्लिअरली समजायला लागतं. मला आणि तुम्ही एक वाक्य पण आठवा, की जिथं तुम्हाला कुठल्या ज्ञानाची गरज आहे. तर बाबाजींनी सांगितलं, की तुम्ही हृदयात जा, त्या एनर्जीला टॅप करा. म्हणजे त्या एनर्जीला, त्या प्रश्नाला फोकस करा. तिथं जाऊन विचारा, की हे आहे, मला ह्याचं उत्तर सांग. मी काय करावं? कसं करावं? तुम्हाला सगळी उत्तरं आत मिळते. सगळी उत्तरं आत आहेत. तेच आपण ह्या पूर्ण अभ्यासात शिकलो. तसंच आहे, की ह्या सगळ्यांचा एक साठा आपल्या सबकॉन्शियस अवचेतन मनामध्ये आहे. आणि हे म्हणजे आपलं सबकॉन्शियस म्हणजे सुप्त मन, जे आपल्याला वर दिसत नाही. वर फक्त हे मन दिसतं, जिथं गोंधळ चाललाय. दिवसभर विचार चालू आहेत. दिवसभर आपण आता माइंडफुलनेस ॲक्टिव्हिटी आपण सगळे करतोय. तर दिवसभर मी जे काही कार्य करेन, मी पाणी पितीये, तर पूर्ण माझं जे जागृत मन आहे ना, तिथंच पाहिजे. की आपण आता ॲक्टिव्हिटी सुरू केली ती ह्याच्यासाठीच, की जितके आपण आपल्या चालत्या-बोलत्या दिवसभराच्या रुटीनमध्ये आपण माइंडफुल राहू. म्हणजेच काय, मी ह्या मनामध्ये इथंच आहे. शरीर जिथं आहे तिथंच मन आहे. मी शरीराने पाणी पितीये. मी शरीराने अजून काय कपडे इस्त्री करतीये. मी जे काही काम करते, माझ्या शरीराने तिथं माझं मन आहे.
नाही मी विचारात गुंतलेली. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही दिवसभरात करा आणि मग बघा ध्यानाला पण तुम्हाला शांतता, एकाग्रता वाढलेली जाणवेल. स्वतःबद्दलही जाणवेल, की दिवस माझा किती छान कसा-कसा चाललाय. जरी फार आपण काही करत नसू घरामध्ये, तरी सुद्धा तुम्हाला जाणवेल, की माझ्या दिवसभराच्या वेळेमध्ये मला समजते मी आज काय केलं. असं कुठेच उठलीये, खूप विचार चाललेत इकडं-तिकडं खूप विचारांमध्ये कसा दिवस गेला, संपला मला हे कळत नाही. हे नकोय आपल्याला. आपल्याला पाहिजे, की मी जागृतपणे माझं आयुष्य जगतीये, समजून घेते मी काय करतीये, दिवसभर काय विचार आहेत मनामध्ये. हे जितकं आपण करू, तितकं ह्याच्याशी आपलं कनेक्शन वाढेल. कशाशी? अवचेतन मनाशी. आपला उच्च आत्मा, आपला आत्मा तर जोडलेलाच आहे. प्लस आपण सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मनाला सुद्धा शांतपणे समजून घेऊ. ध्यान खूप मदत करतं यासाठी. आणि मनाचा हा जो भाग आहे ना, ज्याला तुम्ही स्वतः प्रोग्राम करता, त्यामुळे जीवनातली अनेक कामं तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न न करता सहजपणे पार पाडता. म्हणजे मी जर माझ्या या मनाला बघा नीट लक्ष द्या. हा आपल्या मनाचा असा भाग आहे, पार्ट ऑफ माइंड, की ज्याला मी प्रोग्राम करते. म्हणजे काय? मी कोड देते त्याला, की हे आहे. मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. ईश्वर प्रेम आहे, प्रकाश आहे. मी सुद्धा आहे. हे मी कॉम्प्युटरवर बसून कारण हा संगणक आहे. मी त्याच्यावर बसून माझं कोडिंग करतीये. मी त्याला सांगतीये आणि मी त्याला सांगते, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. मी प्रेम आहे. मी प्रकाश आहे. म्हणून पुनरावृत्तीवर भर दिलेला आहे. रिपिटेशन. तर मी रिपीट जेवढं करेन, तेवढा माझा प्रोग्राम स्ट्राँग आणि जेवढं मी ते करेन ना, मग काय होईल हे केल्यामुळं, जीवनातली अनेक कामे तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न न करता एखाद्या स्वयंचलित गाडीसारखी ऑटोमॅटिक मोड असते ना गाडीची, आपोआप चालते त्याला ड्रायव्हर लागत नाही. त्याप्रमाणे व्हायला लागतात. म्हणून जेव्हा आपण ही वाक्य बोलतो, रिपीट करतो, तेव्हा तुम्हाला जाणवतं, की माझ्या आयुष्यात बदल होतायत. तुम्हाला काहीच मी म्हटलं ना सहजपणे कामं घडायला लागतील. कारण तुमचे विचार आता फक्त ईश्वरासोबत जोडलेले. ईश्वराचे गुण माझेत. ह्या विचारांमध्येच मी दिवसभर आहे. मग मी प्रेम आणि प्रकाश सोडून दुसरा विचारच करू शकत नाही. इतकं माझ्या मनाचं प्रोग्रामिंग झालेलं आहे आता. हा प्रोग्राम सर्वोच्च प्रोग्राम आहे. किती पवित्र, डिव्हाइन, प्युअर प्रोग्राम आहे हा. आणि ज्या वेळेस कुठला व्हायरस आत जायचा प्रयत्न करतो, त्या प्रोग्रामला तोडायचा प्रयत्न करतो, हे करायचं, त्यावेळेस पुन्हा मी ते म्हणते, पुन्हा मी म्हणते. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मनाला प्रोग्राम करतोय. सुधारणा करते विचारांमध्ये. हेच काम आपण पूर्ण युनिफाईडमध्ये करत आलोय. पहिले 6-7 धडे बघा, नंतरचे बघा. हेच सांगतोय आपण, की माझ्या इच्छा मीच प्रकट करतीये. माझे अनुभव मीच प्रकट करतीये. हे आपण सतत आपल्या अवचेतन मनामध्ये आतमध्ये टाकतोय. हे जे मन आहे, ते तुम्ही त्यामध्ये रुजवलेले कल्पना, विचार यांना जतन करून ठेवते. आपण त्याला जे काही सांगू ते घेणार. ते विचारणार नाही, "असं कसं? तू थोडीच ईश्वराच्या प्रतिमेत आहे." हे नाही म्हणत ते. ते घेतं. तुम्ही त्याला रुजवलेलं म्हणजे काय? बी कसं रुजवतो आपण? माझी वाक्य आठवा. मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणायचे, की आपण बी रुजवायचं काम करतोय आता. पहिल्या बिया काढायच्यात. तुम्हाला आंबा पाहिजे तर तुम्ही आंब्याचंच बी घातलं पाहिजे. तुम्ही कारल्याच्या ह्याला जाऊन आता ह्याला आंबा उगवेल असं म्हणू शकत नाही. आतमध्ये कडू कारल्याचं बी आहे. ते मला काढावं लागेल आणि आंब्याचंच बी घालावे लागेल त्याच्यासाठी. तर तसंच आहे, की आपण जे काही त्याला सांगू त्यावर ते विश्वास ठेवतं आणि त्यालाच पुढे वाढवतं आणि त्याप्रमाणेच आपले अनुभव निर्माण होतात. कारण ते रुजलंय आता आतमध्ये म्हणून. आणि ह्याच अवचेतन मनातील विचारांच्या आधारे तुमच्या जीवनातील अनुभवांची निर्मिती होत असते. आपल्याला येणारे सगळे अनुभव, सगळी लोकं, सगळ्या परिस्थिती आपल्या विचारांनीच घडतात. धडा 6वा धडा 7वा. सो हे अवचेतन मनच आहे, की जिथं आपण जे काही टाकू त्याप्रमाणे त्याचं झाड उगवतं. मग आपण ह्याच्यावर किती भर दिला पाहिजे. हां, इथून वाचा दीपाली ताई. दीपाली ताई? हेच ते कारण आहे इथून का? हं. हो. हेच ते कारण आहे, ज्यामुळे तुमचे विचार, तुमचे अनुभव निर्माण करतात.
याबद्दल तुम्हाला शंका वाटते. तुम्ही म्हणाल, "मी सध्या गरीब आहे, पण मला गरीब राहायचे नाही. म्हणून मी आत्ता श्रीमंत असल्याचा विचार करतो." हे ठीक आहे, परंतु जोपर्यंत तुमचा वैयक्तिक संगणक म्हणजेच अवचेतन मन म्हणते, की "मी गरीब आहे." म्हणजेच अवचेतन मनात हा खोलवर रुजलेला विश्वास काम करत आहे, तोपर्यंत प्रत्यक्षात तोच अनुभव प्रकट होईल. तुम्ही अनुभवत असलेल्या प्रत्येक गोष्टीमागे तुमचे सुप्त, अवचेतन मनातील विचार कार्य करत असतात. अर्थातच तुमचे काही विचार सचेतन म्हणजे कॉन्शियस पातळीवरही असतात. जसजसे तुम्ही अधिकाधिक तुमच्या संपूर्णतेकडे वाटचाल करता, तसतसे तुमचा अवचेतन विचारांचे सामर्थ्य आणि प्रभाव वाढत जातात. संपूर्णतेच्या त्या अवस्थेत जेव्हा तुम्ही तुमच्या उच्च आत्म्याशी पूर्णपणे एकरूप होता आणि तुमचे विचार ईश्वरी विचारांसोबत एक होतात, तेव्हा तुम्ही जागृत अवस्थेत जे विचार करता तेच तुमच्या जीवनात साकार होऊ लागते. त्यावेळी तुमचे अवचेतन मन तुमचा निष्ठावान आणि आज्ञाधारक सेवक बनून तुम्ही ज्या गोष्टीची कल्पना करता ती साकार करण्यासाठी अखंड कार्यरत राहते. राईट. अवचेतन मन काय करतं? तुम्ही जे सांगताय त्याला आतमध्ये घेतं. जे तुम्ही सतत त्याला रुजवणं म्हणजे वारंवार त्याला सांगणं. रिपिटेशन करणं मनामध्ये. सतत सांगणं, की मी निरोगी आहे. आपण जे अफर्मेशन म्हणतो तेच आहे. मग त्याप्रमाणेच आपली जर निर्मिती होतीये, तर आपल्या आत्तापर्यंतच्या आपल्या मनातल्या विचारांमुळं आपल्याला आता शंका वाटते ना, इतकी वर्ष तर आपण हे माहीत नव्हतं आपल्याला. आपल्याला जे अनुभव आले त्यानुसार आपले विश्वास बनले, की अरे नाही, हा माणूस असा, ही व्यक्ती अशी, हे असे, तसे. हे आपल्याला आलेल्या अनुभवांवरून आपण ठरवलं. पैसा कमवताना कसा त्रास होतो, कसं होतं, हे सगळे बघितलेले अनुभव आहेत. त्यामुळे आपल्या आतमध्ये त्या गोष्टी घट्ट बसलेल्या आहेत. मग आता हे सगळं जर असेल, तर मला शंका काय निर्माण होते, की खरंच माझे विचार अनुभव निर्माण करू शकतात का? तेवढी शक्ती आहे का माझ्या विचारांमध्ये, की मी माझं आयुष्य पाहिजे तसं कसं निर्माण करेन? ही शंका आपल्याला निर्माण करण्यासाठी आपल्याला आत्तापर्यंतचे आलेले अनुभवच कारणीभूत आहेत. तुम्ही म्हणता, की मी सध्या गरीब आहे, पण मला गरीब राहायचं नाही. म्हणून मी आत्ता श्रीमंत असल्याचा विचार करतो. हे ठीक आहे. पण जोपर्यंत तुमचा वैयक्तिक संगणक म्हणजे अवचेतन मन म्हणते, की मी गरीब आहे. तोपर्यंत तोच अनुभव येईल. म्हणजे मी वरवर म्हणते, की नाही मला नाही गरीब राहायचं. मग मी सारखी म्हणते, "मी निरोगी आहे. मी श्रीमंत आहे. मी एवढे कमावते पैसे. मला तेवढे पैसे मिळतात" किंवा मला अजून जे काही तुमचं इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही वर म्हणायला लागतात. पण खरा प्रॉब्लेम कुठे आहे? या वरच्या विचारांमध्ये, बोलण्यामध्ये नाहीये. खरा प्रॉब्लेम आहे अवचेतन मनामध्ये, की जे फिक्स करून ठेवलंय. तू किती पण म्हण, "मी श्रीमंत आहे, श्रीमंत आहे." परिस्थिती तर तुझी गरीबच आहे. तुझ्याकडे तर एवढेच पैसे आहेत. हे सत्य आहे. तू किती पण म्हण, की "अरे, मी इझिली सगळ्या गोष्टी करू शकते." पण तुझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे, की तू अपयशी आहेस. तुला आत्तापर्यंत यश मिळालं नाही. हे खोलवर रुजलेले विचार आहेत. तुम्ही वरवर झाडाला हे करताय, पण ते मुळामध्ये जे बी आहे, ते बी काढलं तर ते झाड निघेल ना. तसंच आहे, की खोलवर रुजलेले विचार आहेत. पहिले ते काढणं गरजेचं आहे. तुम्ही वरवर काम करून उपयोग नाहीये. ते खोलवर जाण्यासाठीच आपल्याला असा अभ्यासक्रम उपयोगाला पडतं, ध्यान उपयोगाला पडतं. सो तुम्ही अनुभवत असलेल्या प्रत्येक गोष्टीमागे तुमचं अवचेतन मनातले विचार आहेत. एवढे सगळ्यांच्या लक्षात आलं, की आपण जे काही आत्ता अनुभव करतोय त्यामध्ये आपलं अवचेतन मन आहे, सुप्त मन आहे. ठीक आहे? आत्ता जी आपली जिथं कुठं आपण आहोत, आयुष्यामध्ये आपण जे काही अनुभव करतोय, दुःख किंवा काही त्रास, त्याच्यामागे आपल्या अवचेतन मनातला विचार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. अर्थातच तुमचे काही विचार सचेत पातळीवरही असतात. म्हणजे हे कॉन्शियस माइंड पण त्याला जबाबदार आहे ना. YouTubeवर मी काय बघते, कुठली न्यूज बघते, ही कुणाची जबाबदारी आहे? माझ्या कॉन्शियस माइंडची. मी काय आतमध्ये देतीये, माझ्या सुप्त मनाला काय पाठवतीये मागे, हे कॉन्शियस माइंड ठरवतं. मग मला जर समोरून कुणीतरी माझा अपमान करतंय, मला कुणीतरी वाईट म्हणतंय, त्यावेळेस माझा जो अनुभव आहे ना, तो माझ्या सुप्त मनामध्ये स्टोअर झाला. माझ्या कॉन्शियस माइंडमध्ये मला वाटलं, की हा माणूस मला त्रास देतोय, हा अपमान करतोय. या सगळ्या गोष्टी जेव्हा मी फील करते आणि तसा पक्का विचार झाला, की हा माणूस असाच आहे किंवा माझं आयुष्य हेच आहे. हे मी ठरवलं. एकदा ते ठरवलं, तो विचार निर्माण झाला माझ्या मनामध्ये, की तो गेला.
कुठे गेला? अवचेतन मनाकडे गेला आणि तो फिक्स झाला, की हिचं आयुष्य असं आहे. हा माणूस हिला त्रास देतो. हे सगळं लिहिलं गेलं तिथे. हे प्रोग्रामिंग झालं त्यावेळेस. जसं-जसं तुम्ही अधिकाधिक तुमच्या संपूर्णतेकडे वाटचाल करता, तसे-तसे तुमच्या सचेतन विचारांचे सामर्थ्य आणि प्रभाव वाढत जातात. हे वाक्य बघा. आता आपण इतके वर्ष तर असंच आयुष्य जगलोय, की जे काही मला समोरून आलं ते गेलं मागे. जो काही मला अनुभव आला, टाक माझ्या संगणकाच्या डेटाबेसमध्ये. असं आपण करत-करत खूप अनुभव गोळा केले आणि खूप विचार आपले जमा केले आता. खूप मतं, विश्वास, हेच आहे, असंच केलं पाहिजे, ह्या दिवशी नखं कापू नयेत, हे करू नये, ते करू नये. कोण जे काही म्हणेल ते आपण सगळं ऐकलं, त्याच्यावर विश्वास ठेवला. आपल्या घरातल्या लोकांचे विश्वास, इकडच्यांचे विश्वास, ते सगळं आपण ऐकलं, गोळा केलं आणि सगळे अनुभव असं गोळा करून आपलं अवचेतन मन गच्च भरून गेलंय. आता कुठलीही गोष्ट करताना मला भीती वाटते. कुठल्याही माणसाला बोलताना मला शंका येते. विश्वास ठेवत नाही मी. असे फसवणूक करणारी लोकं असतात. लोकांशी बोलायला नको वाटतं, हे करायला नको वाटतं. कशामुळं तर आलेले सगळे विचार आत्तापर्यंतचे अनुभव आणि ते सगळे जमलेले विचार, त्या विश्वास प्रणाली, यामुळे आपण सगळ्यांनी हे असं आयुष्य आत्तापर्यंत बघितलं. आता जसं-जसं आपण तुमच्या संपूर्णतेकडे म्हणजे काय, आपण जसे-जसे स्वतःला पूर्णपणे ओळखायला लागलोय, ध्यान करून असेल, हा अभ्यास करून असेल, की मी जे काही आत बोलते ते सिद्ध होतं. माझ्या संकल्पामध्ये इतकी शक्ती आहे, माझ्या विचारांमध्ये, की मी ते निर्माण करू शकते. हे आपल्याला सत्य समजते. आपण उच्च स्वबरोबर हृदयात जाऊन एक होतोय. आणि त्यामुळं ही संपूर्णतेकडे जाण्याची वाटचाल आहे. अजून गेलो नाहीयेत आपण अजून. म्हणजे तो जो एक टप्पा आहे आपल्याला वाटतो अजून तो आत्मविश्वास, की जिथं आपण पूर्णपणे त्याच्याशी क्लिअरली त्याला ऐकतोय. हा आपला सराव सुरू आहे. आणि जितका आपण हृदयामध्ये जायचा आपला रोजचा सराव करू, ध्यान करू, तितके आपण अधिकाधिक त्या आवाजाच्या बाजूनी क्लिअर होत जाणार आहेत. ते पण पुढे दिलेलं आहे आपल्याला. तसं-तसं काय होईल, जितकं आपण हे आता सुरू ठेवतोय ना सराव, तसे-तसे तुमच्या सचेतन विचारांचे सामर्थ्य आणि प्रभाव म्हणजे काय होईल, सुप्त मनाचं प्रोग्रामिंग तर बदलेलच. पण त्याच्या आधी मला बदलणं गरजेचं आहे. हे जे माझं कॉन्शियस माइंड जे मान्य करतं, की येस, विचारांमध्ये शक्ती आहे. मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. हे पहिलं इथून गेलं पाहिजे ना. मला तर मान्य झालं पाहिजे माझ्या कॉन्शियस माइंडला, जागृत अवस्थेमध्ये. तर ते सुप्त अवस्थेचं इथं जेवढं पटेल ना मला, माझ्या मनाला, येस, मी आहे. ईश्वराच्या प्रतिमेत आहे. त्याचे सगळे शक्ती आणि गुण माझेत. तेवढं ते आतमध्ये जाईल अवचेतनमध्ये. मी जर स्वीकृती नाही दिली, स्वीकार नाही केला, अवचेतन मन कधीही मान्य करणार नाही. त्यामुळे तो आतून आवाज देईल, "तू काही ईश्वराच्या प्रतिमेत नाहीयेस. तू गरीब आहेस. तू अयशस्वी आहेस. तुझा हे रोग झालेला आहे. तू हेल्दी नाहीयेस." ह्याप्रमाणे तो आत्मा सांगत राहील. म्हणून पहिल्यांदा आपल्याला ह्या कॉन्शियस माइंडवर काम करायचंय, जे आपण पूर्ण युनिफाईडमध्ये करतोय, ध्यानात करतोय. आपलं कॉन्शियस माइंड त्याच्यावर काम करतोय. ते करत असताना जेव्हा आपण संपूर्णतेच्या त्या अवस्थेत जेव्हा आपल्या उच्च आत्म्याशी एक होतो, ईश्वराच्या विचारांसोबत एक होतो, तेव्हा तुम्ही जागृत अवस्थेत जे काही विचार करता, ते तुमच्या जीवनामध्ये साकार व्हायला लागतात. पहिलं ह्या मनाला पटवा. सुप्त मन, अवचेतन मन आपोआप पटेल. त्याला वेळ लागणार नाही. कारण मी जर मान्य केलं ना, जागी असताना, चालता-बोलता, माझ्या रोजच्या आयुष्यात, की येस, माझ्यात आहे तेवढी शक्ती. तो आत्मविश्वास इथं प्रकट झाला ना, की मग काय होईल हे बघा. शेवटचं वाक्य. जेव्हा आपण मान्य करतो ना, त्यावेळी तुमचं अवचेतन मन तुमचा एकदम लॉयल सर्व्हंट, सेवक म्हणून काम करेल. तुम्ही जे त्याला सांगता, तो ते प्रकट करायच्या मागेच लागतो. तो काय करेल, मी मान्य करायला पाहिजे, की माझ्यात तेवढी शक्ती आहे, की मी घर बसल्या एवढ्या संधी माझ्या दारात चालून येतील. लोकं आपोआप माझ्याकडे येतील. मी जे पाहिजे ते प्रकट करू शकते, कारण मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. हे वाक्य म्हणायला सुरुवात केली आणि विश्वास ठेवायला, की आपोआप तुम्हाला कळणार पण नाही, की अशी लोकं तुम्हाला भेटतील. कुठल्यातरी मार्गाने, की जी लोकं तुम्हाला त्या तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतील. तुम्हाला काही पळापळी करावी लागणार नाही. तुम्हाला केवळ विचार तसा प्रकट करणं आणि जेव्हा ती भेटली तेव्हा त्यावर कृती करणं, ॲक्शन करणं, घेणं. हे गरजेचं आहे. म्हणून तर आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे बाबाजींनी. ₹10,00,000 मिळवायचंय खरंय, पण म्हणून घरी बसून झोपायचं नाही त्याच्यात. की आता मी झोपते आणि आपोआप मला आता येतील म्हणजे माझं ते होईल नशिबात असेल तर. आपण त्यासाठी जॉबला अप्लाय करा, वेगवेगळ्या लोकांना भेटा. हे सगळं त्यांनी सांगितलंच त्याच्यासाठी. मी पहिले विचार बदलू आपण जागेपणी, जागृत अवस्थेमध्ये. मग आपलं अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड
तुम्हाला जे पाहिजे त्यावर काम करायला लागेल. त्याला हे नाही माहितीये, की मी जे आता विचार करते ना, माझ्याकडे ₹10,00,000 मिळालेले आहेत. आपण जे वर्तमान काळात वापरतो, की मी आत्ता ह्या-ह्या ठिकाणी पोहोचलेली आहे. मी आत्ता ह्या ट्रिपला गेलेली आहे. मी तिथं पोहोचली. हे जेव्हा मी म्हणते ना, ते निर्मितीचं सूत्र आपण म्हणतो वारंवार, की माझी इच्छा पूर्ण झाली. काल आपण बघितलं इतरांच्या आत्मस्वीकृतीला. घरातली माणसं ध्यान करत नाहीयेत. मी डोळे मिटून म्हणते, की ते सगळे छान ध्यानाला बसलेत. ईश्वर आणि मी दावा करतो, स्वीकार करतो. हे जितकं आपण म्हणू, एखाद्या माणसाला जसं मेधाताईंचं उदाहरण, त्यांचे गुडघे अत्यंत व्यवस्थित आहेत, सर्वोत्तम स्थितीत आहेत. आपण सगळे म्हणायला लागलो. त्यांनी परवानगी दिली आपल्याला. मग काय होईल? माझं अवचेतन मन, त्यांचं अवचेतन मन जोडलेलं आहे. सगळ्यांचं अवचेतन मन जोडलेलं आहे एकमेकांचं. आणि जेव्हा आपण त्यांना असून आपला पण परिणाम आणि त्यांच्या आतमध्ये पण त्या म्हणायला लागल्या सारखं. त्यांचं अवचेतन मन काय करेल? अच्छा, गुडघे चांगले झालेले आहेत. त्याला ते प्रोग्राम मिळाला. तो काम करेल त्याच्यावर, की कसं ह्यांच्या शरीरामध्ये ती रचना आणि त्यांचे जे गुडघे आहेत, त्याची शक्ती, त्याची ऊर्जा या सगळ्यांवर तो काम करेल आणि त्यांना तो अनुभव यायला लागेल. ह्या पद्धतीने अवचेतन मन काम करतं, पण त्याला आपण कमांड द्यायची आहे. आपण त्याला सांगायचंय आणि ते कसं फील करायचं, नुसतं वर नाही म्हणायचं. मी श्रीमंत आहे, श्रीमंत आहे. आतमध्ये गरिबीच वाटते अजून मला. मी कुठे गेलं तर मी पैशाचाच विचार करते. याचा अर्थ काय झाला? कुठेही गेलं तर मी पैसे देताना मला वाईट वाटतंय. मी वर तर म्हणते, की मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे. पण मग पैसे देताना एवढा त्रास का होतोय? ह्याचा अर्थ आहे आतमध्ये प्रोग्राम नाही चेंज झाला. अवचेतन मन अजूनही सांगते, जपून, जपून पैसे खर्च कर. संपतील, संपतील. ही भीती आहे आतमध्ये अजून पण. म्हणजे वर एक चाललंय, आत एक चाललंय. दोघांचं अजून चालू आहे. ज्या क्षणी मी असं खुलून द्यायला लागेल, त्यावेळी समजायचं, की माझा आतला प्रोग्राम बदललाय, की मला भीती नाहीये. मला हे समजलंय, तिथून येतंय ईश्वराकडून चाललंय. आणि ते एंडलेस आहे. त्याला अमर्याद आहे. त्याला लिमिट नाहीये. मी पैसा खर्च केल्याने संपणार नाहीये. तो अजून माझ्याकडे येणार, येणार. हा विश्वास येतोय माझ्याकडे, आलेला आहे माझ्याकडे. आणि तो देणारा तोच आहे आणि ज्याला आपण ज्याच्यासाठी खर्च करतो, उपभोग घेतोय, हे सगळं माझ्यासाठी आहे. ह्या पद्धतीने प्रोग्राम चेंज झाला त्यावेळेस आपल्याला भीती राहणार नाही. बघा, जिथं कुठे भीती आहे ना, तिथं समजायचं प्रोग्राम नाही चेंज झाला अजून. विचार नाही बदलले आपले अजून. ह्या पद्धतीने तुम्हाला हे बदल जाणवायला लागतील. म्हणजेच काय, की ऑटोमॅटिक गोष्टी घडायला लागतील. स्वयंचलित अवस्था. म्हणजे की मी फक्त विचार बदलला आणि आपोआप त्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडतायत. मी फक्त विचार बदलला. मला गाणं शिकायचं, डान्स शिकायचं किंवा काही तुमची इच्छा असेल आणि त्या गोष्टी घडतायत. लोकं भेटतायत, त्याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळे वर्कशॉप भेटतायत. काहीतरी तुम्हाला त्याची एक अ, तुमच्यापर्यंत माहिती येते, मिळतंय तुम्हाला काहीतरी एक साधन. मग समजायचं सहज व्हायला लागल्यात गोष्टी. कारण तुमची फ्रिक्वेन्सी विचारांची त्यामुळे. हां, दीपाली ताई तुम्हाच. जोपर्यंत तुम्ही त्या पूर्णत्वाच्या अवस्थेपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत तुमचे अनेक अनुभव हे तुम्ही स्वयंचलित स्थितीत ऑटोमॅटिक पायलट मोड असल्यामुळेच येतात. तुम्ही आत ज्या विचारांचे प्रोग्रामिंग केले आहे, तसेच अनुभव तुम्हाला येतात. तुम्ही तुमच्या सुप्त मनाची कार्यपद्धती, प्रोग्रामिंग कशी बदलू शकता, या अभ्यासक्रमातील तंत्रे तुम्हाला ते निश्चितपणे शिकवतात. ज्या विचारांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, ते विचार तुम्हाला तुमच्या उच्च स्व, हायर सेल्फ कडून मिळतात आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमच्या खऱ्या इच्छांची खात्री करता आणि तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारे विचार कोणते आहेत हे ओळखता. त्यानंतर निर्मिती सूत्राद्वारे क्रिएटिंग फॉर्म्युला तुम्ही त्या विचारांची कार्यपद्धती बदलता आणि अशा प्रकारे विचार बदलून तुमच्या इच्छांचे प्रत्यक्ष अस्तित्वात अनुभव घेण्यास सुरू करता. अशा प्रकारे तुमचा वैयक्तिक संगणक म्हणजेच तुमचे सुप्त मन नव्याने पुनर्रचित, रिप्रोग्राम केले जाते. आपल्याला हे म्हणजे माहीत आहे. हां, एवढं पॅराग्राफ सांगते, की म्हणजे हं, आता तुम्ही जोपर्यंत त्या पूर्णत्वाच्या अवस्थेला पोहोचत नाही, म्हणजे काय, की जेव्हा तुम्हाला ते समजतं, की माझं सुप्त मन, माझं अवचेतन मन पूर्णपणे प्रोग्राम होत नाही. त्याला पूर्ण खात्री होत नाही, की येस, म्हणजे मला आधी पहिली खात्री झाली पाहिजे ह्या जागृत अवस्थेमध्ये, की मी क्रिएट करू शकते. पाहिजे ते होऊ शकतं माझ्या आयुष्यामध्ये. मला पाहिजे ते मिळवता येतं. मग त्यासाठी माझ्या खऱ्या इच्छा, माझा काय अंतरात्मा सांगतोय, की तुला हे करायचंय. जसं आपली ह्याच ह्याच्या दरम्यान
युनिफाईडच्या दरम्यान, ह्या धड्याच्या दरम्यान मला भरपूर स्वप्न पडलेली. रोज एक स्वप्न पडायचं. तर मला माहिती आहे, की मला कशाची भीती आहे. तर मला पालीची भीती वाटते. त्यावेळेस पण मी तो अनुभव सांगितला होता. परवाची गोष्ट तुम्हाला सांगते. साधारण 2 महिन्यापूर्वी मी कुठल्यातरी शॉपला गेले होते आणि तिथे जाऊन मी ते टी-शर्ट घेतला आणि तो टी-शर्ट घेतला, बघितला, वॉव! म्हटलं छान आहे. घरी आले, तो टी-शर्ट घातला आणि आरशात बघितलं तर त्याच्यावर पालीचं चित्र होतं. असे पूर्ण पालीचं चित्र उमटलेलं असं ते आणि मला तिथं दिसलंच नाही की ती पाल आहे म्हणून. आणि मी जेव्हा तो घरी आला, टी-शर्ट घालून बघतीये, तर मला आरशामध्ये दिसलं की ती ती पाल आहे म्हणून. आणि मग आपली एक मास्टर आहे. तिला मी तो फोटो पाठवला. कारण त्या दिवशी नेमकं काय झालं, आमचं त्याच कुठल्यातरी एका विषयावर बोलणं चालू होतं आणि ते असा विषय चालला होता, की आपल्या मनामध्ये कशी भीती असते बघा. अशी पालीची, झुरळाची, उंदराची म्हणा किंवा ह्या गोष्टींची. ते मी तिला सांगत होते, "हो, मला ना फार भीती वाटत होती आणि बघ म्हणलं मी नेमकं गेले तिथे आणि आता ती भीती बरीचशी कमी झाली पूर्ण नाही गेली म्हणू शकत मी, पण कमी झाली आणि ते टी-शर्ट मी बरोबर तो उचलला ज्याच्यावर ती मला पाल दिसली. सो ही भीती असण्याचं पण काय कारण आहे? ती कधी आपल्याला चावली आहे का? कधी काही त्रास दिला? पण असंच, की घरातले शुक-शुक, शुक-शुक करतायत, पळापळी करतायत इकडं-तिकडं, त्या पालीला बघून म्हणून माझ्याही मनात ते, की अरे हे काहीतरी डेंजरस आहे, काहीतरी भयानक आहे हा प्राणी असं. ती जी भीती आहे ती तशीच वाढली. मग आपण जे बघतो गावाकडचे वगैरे किंवा बऱ्याचशा लोकांना काही नाही वाटत त्या गोष्टीचं. तर ते प्रत्येकाचा एक प्रोग्राम झालेला आहे आतमध्ये, फिक्स झालेला आहे, की पाल म्हणजे काहीतरी भयानक आहे, उंदीर म्हणजे काहीतरी भयानक आहे. तर असाच एक प्रोग्राम मी तुम्हाला माझ्या स्वप्नातला सांगते, की ज्यावेळेस मला एक स्वप्न ह्याच धड्याच्या दरम्यान मला दाखवलं गेलं होतं. ज्यामध्ये मी एका मंदिरामध्ये उभी होते लाईनमध्ये. महादेवाचं मंदिर होतं आणि पाया पडायला आम्ही असे पुढे जाणार, तेवढ्यात मागून माझ्या घरातले माझी खूप मोठी फॅमिली आहे. जवळ-जवळ म्हणजे 50 लोकांची फॅमिली आहे माझी. आम्ही एकत्र राहायचो सगळेजण. त्यामुळं खूप असे अनुभव सगळे भरपूर झालेले असं. सो माझ्या घरातल्या ज्या वैरी वगैरे आहेत, चुलत वहिनी माझ्या वगैरे, ते सगळेजण त्या मंदिरात माझ्यासोबत होते लाईनमध्ये. आणि कुणीतरी मला ओरडलं, "अरे!" कुणीतरी मागून ओरडलं, "इथं काय महादेवाचं दर्शन घेता? तिथे एक महादेव आहे, तिकडं चला." आणि आम्ही तिथून ती लाईन सोडली, तिकडचा महादेव खरा आहे, असं कोणीतरी म्हणलं आणि ती लाईन सोडून आम्ही दुसऱ्या महादेवाच्या तिथल्याच मंदिराच्या दुसरीकडे गेलो. पाहिलं तर सगळेच महादेव होते. महादेवाची पिंडी होती सगळीकडे. पण कुणीतरी म्हणतं, "इथं काय पाया पडतो? ती पिंडी खरी आहे," असं म्हणून. आम्ही इकडून पळालो आणि तिकडे गेलो. तिकडे बघितलं तर सेमच आहे. म्हणजे मला असं दृश्य दाखवण्यात आलं, की तू ज्या देवतेला हे देव खरा, हा देव खरा, हे करा, ह्याच्यासाठी हे फरक करतीयेस ना, हे सगळे देव एकच आहेत. एकच शिवाचं रूप मला दाखवलं गेलं. अशीच पिंड सगळ्या पूर्ण महादेवाच्याच हे. पण माझा प्रोग्राम काय, हे खरं नाहीये, ते खरं आहे. म्हणून मी ती लाईन सोडून पळत गेले. आम्ही सगळेजणच पळत गेलो आणि त्या लाईनमध्ये जाऊन थांबलो. सो मला ह्याच दरम्यान पडलेलं ते स्वप्न आहे. आणि त्यावरनं मला कळलं, की एकच तत्व आहे. तुम्ही कुठेही जा, कुठल्याही देवापुढे हे करा, पण तुम्हाला एकच आहे. पण हे सगळे आतमध्ये असलेले प्रोग्राम, की हे मंदिरात जा, ह्या मंदिरात आहे. आहे तिथली एनर्जी नाही असं नाहीये. वेगवेगळ्या मंदिराची त्या जागेची एक एनर्जी असते. पण तत्व तिथं जे आहे ते शिवतत्व ते सारखंच आहे. तुम्ही कुठेही जा, तुम्ही घरात बसूनही त्याचे हे केलं, तर ते माझं प्रोग्रामिंग जे होतं मनामध्ये म्हणजे मला समजलं ते काय सांगतायत नेमकं. तर असे अनेक स्वप्न मला ह्या दरम्यान पडले होते आणि ह्याच दरम्यान नाही, ह्या धड्याच्या पूर्ण युनिफाईडमध्येच. कारण मी जे आतमध्ये रोज तुमच्यासारखं जसं आपण रोज आत्ता करतोय, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. हे मी रोज म्हणायचे, म्हणायचे, म्हणायचे. प्रत्येक गोष्ट म्हणायचे, ऑरा स्वच्छ करायचे. हे करून, करून, करून रिपिटेशन करून आतमध्ये अवचेतन मनामध्ये खूप गोष्टी बदलायला लागल्या, हालायला लागलं सगळं. अरे, हे इतकी वर्ष तर हे सांगितलं होतं, आता हे. मग ते सगळं नवीन जेव्हा येतोय ना प्रोग्राम, नवीन एनर्जी ह्यालाच म्हणतो आपण न्यू एनर्जी. नवीन प्रोग्रामलाच आपण नवीन ऊर्जा म्हणतो. कारण प्रोग्राम म्हणजे काय? नवीन विचार, विचार म्हणजे काय? ऊर्जा. मग नवीन ऊर्जा घेतोय आपण सगळेजण. म्हणजे आलो कुठं आपण? नवीन ऊर्जेवर आलो. नवीन पृथ्वीवर आलो, नवीन डायमेन्शनवर आलो. इतके वर्ष मी अनेक गोष्टी समजल्या आतमध्ये. आता माझे सगळे विचार बदलायला लागले, म्हणजे माझं डायमेन्शन बदलायला लागलं. ज्या लोकांना मी आधी वाईट म्हणायचे, आता मी त्यांना क्षमा करते, प्रेम पाठवते, प्रकाश पाठवते. माझा विचार बदलले, माझं डायमेन्शन बदललं. हेच आपण करतोय, की आता जो झालेला आपला प्रवास झाला. आता आपण एकीकृत होतोय. आपल्या उच्च आत्म्याबरोबर एक होतोय आणि खूप जेव्हा तुम्ही हे कराल ना, हे सगळा जो सराव तुम्हाला जाणवेल, की तुम्ही आधीपेक्षा किती बदलत आहात. कारण तुम्ही सारखे आतमध्ये रिपीट करताय. तुम्ही आत्म्याच्या जवळ-जवळ गेलेलं तुम्हाला जाणवेल. त्याच्यासाठी हे नाव दिलंय पूर्णत्वाची अवस्था.
आपण आत्ताही, तेव्हाही जेव्हा आपल्याला हे माहीत नव्हतं, तेव्हाही आपण ईश्वरच होतो आणि आत्ताही आहोत. फक्त फरक काय आहे? विचारांचा. माहीत नव्हतं, तेवढं ज्ञान नव्हतं. आता आपण पूर्णत्वाच्या अवस्थेपर्यंत म्हणजे जोपर्यंत आपण ती अवस्था येत नाही, जिथं आपण तो आणि मी एकच आहे. आणि मला आता कुणामध्येही वेगळेपण जाणवत नाही. समोरच्या माणसामध्ये, ह्याच्यामध्ये, प्राण्यामध्ये, पाली, किड्या, मुंगी हे सगळे माझेच वाटतात. असं वाटतं की माझं आणि त्यांचं तत्व एकच आहे. ती पूर्णत्वाची अवस्था. युनिफाईड. सगळं एकच तत्व आहे. ही अवस्थापर्यंत आपल्याला तुमचे अनेक अनुभव तुम्ही स्वयंचलित स्थितीमध्ये म्हणजे काय, आपोआप जे चाललंय ते चाललंय. म्हणजे जे काही विचार तुम्ही आतमध्ये ठेवलेत त्यानुसार अनुभव यायला लागतात. म्हणून असं दिलंय, की आता अ, हे आपल्याला प्रोग्राम जे आहेत ते बदलायचेत. मग हे कसं बदलायचं? याबद्दल आता इथं सांगितलंय, की कसं बदलू शकतो? तर आता ह्या अभ्यासक्रमामध्ये सुरुवातीपासून पहिल्या धड्यापासून पहिला धडा हृदयात केंद्रित होणे. तिथंच आपली तंत्र बदलायला सुरुवात होतात. तिथंच आपला प्रोग्राम बदलायला सुरुवात होतो. कारण मी आयुष्यात पहिल्यांदा हृदयावर जायला लागते. इथं केंद्रित व्हायला लागते. मी प्रेम फील करायला लागते माझ्या हृदयात. जितकं मी त्याच्यावर फोकस, तितकं मला आतून प्रेम फील व्हायला लागतं प्रत्येकाबद्दल. जे मी कधी नोटीस नाही करायचे, आता सगळ्या गोष्टी नोटीस करतेय. बघतीये, प्रत्येकाचे अनुभव ऐकते, फीलिंग्ज समजते, रडू येतं मला ऐकल्यावर. कुठे काही चाललंय सैनिकांचं, की मला प्रेम प्रकाश पाठवावंसं वाटतंय. सैनिकांचं इथं बसून त्यांच्या भावना मी फील करू शकते. म्हणजे जे काही बंद केली होती ना दारं, ती पुन्हा उघडायला लागली. असं वाटतं, की माझ्याबरोबर सगळ्यांना ह्याचा फायदा व्हावा. आपण अनेक पोस्ट शेअर करतो एकमेकांना. म्हणजेच मी माझ्यासोबत इतरांच्याही सगळ्या गोष्टी समजून घेतीये, की ते पण त्याच प्रतिमेत आहेत. स्वतःवर तर फोकस ठेवायचाच, पण इतरांसोबतही आपण पुढे चाललोय सगळेजण. म्हणूनच ह्या अभ्यासक्रमातली तंत्र तुम्हाला निश्चितपणे ते शिकवतात. ज्या विचारांमध्ये सुधारणा करायची, ते सगळे विचार तुम्हाला उच्च स्वकडून मिळतात. धडा 9वा, 10वा, 11वा अगदी 14-15 पर्यंत आपण बघितलं, की इच्छा कुठल्या आहेत, प्रेमाचा प्रवाह कसा अनुभव करायचा, विभाग दुसरा बघा किंवा विभाग पहिला बघा. सगळीकडे आपण काय केलंय आपण डोळे बंद करून इथे जातो, विचारतो, की उच्च स्व मला तू सांग, कुठला विचार मला बदलायचा आहे? का माझी इच्छा पूर्ण होत नाहीये? असा कुठला माझा विचार आहे जो माझ्या इच्छेमध्ये अडथळा आणतोय? तूच सांग मला. माझं आरोग्य का नाहीये चांगलं? असा कुठला विचार आहे जो माझ्या आरोग्यामध्ये अडथळे आणतोय? मला कुणीतरी सांगितलंय 60 आल्यानंतर हे असं होणारच. तुमच्या घरात डायबिटीज आहे तुम्हाला होणारच. ब्लड प्रेशर आहे तुम्हाला होणारच. हेच प्रोग्राम आहेत. हेच प्रोग्राम आहेत, की मला मला वाटतं काल का आजच कोणाचा तरी आला होता मेसेज, की एक व्यक्ती त्यांच्या ह्याच्यातली डॉक्टरनी सांगितलं होतं ह्यांचं काही खरं नाही म्हणून. पण तरीही ते आता व्यवस्थित आहेत. एकदम नॉर्मलला आलेले आहेत. म्हणजे हे असं दरवेळेसच होतं असं नाहीये. पण त्या स्वतःच्या माणसावर पण आहे ना, त्याच्या विचारांवर, शक्तीवर आतून इच्छाशक्ती आहे का त्यांना जगायची? ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत ना. तर तसंच आहे, की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींकडून साठी आपल्याला आतून मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि ते अजूनही वाढणार आहे. आत्ता तर आपण फक्त युनिफाईड सुरू केलेला अभ्यास. हे जेव्हा तुम्ही अजून सराव कराल ना, प्रॅक्टिसनी खूप परफेक्शन येत जाईल. रोज प्रॅक्टिस करायची ह्याची. तुम्हाला जाणवेल, की मला आता क्लिअरली आवाज ऐकू येतोय. काय सांगायचंय उच्च स्वला. आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही खऱ्या इच्छांची खात्री करता, तुमच्या प्रगतीत अडथळे आणणारे विचार कुठले ओळखता आणि मग तुम्ही निर्मिती सूत्र करता. सूत्र कुठलं? ईश्वर आणि मी कृतज्ञतेने, क्षमाशीलतेने दावा करतो, स्वीकार करतो, की मग तो जो विचार आपण बदलला, की माझं शरीर सर्वोत्तम स्थितीत आहे, निरोगी आहे. हे माझं निर्मिती आहे. काही असू दे रोग आत्ता मला, मला काही नाही फरक त्याचा पडत. मी हेच सूत्र म्हणणार, की ईश्वर आणि मी दावा करतोय, स्वीकार करतो ह्याचा. जो काही शरीराचा प्रॉब्लेम आहे, एक ठराविक भागाचा तुम्ही म्हणा. तुम्हीच क्रिएटर आहात ना, मग तुम्हीच क्रिएशन करा ना. तुम्ही अनुभव घ्या, कसं होतंय बघा, की काय फरक पडतो. मी जर विश्वासाने म्हणायला लागले आतून, तर तुम्ही त्या विचारांची कार्यपद्धती बदलता. अशा प्रकारे विचार बदलून तुमच्या इच्छांचे प्रत्यक्ष अस्तित्वात अनुभव घेण्यास सुरुवात करता. अशा प्रकारे तुमचा वैयक्तिक संगणक म्हणजे तुमचं सुप्त मन नव्याने पुनर्रचित म्हणजे रिप्रोग्राम केले जाते. म्हणजे इथं मार्ग सांगितलाय, की प्रोग्राम बदलायचा कसा? हेच करायचं. डोळे बंद करायचे. हार्ट स्पेसमध्ये जायचं. परवा प्रदीप सर पण म्हणत होते, की जेव्हा तुम्हाला अंतर्मनाचे संदेश म्हणजे ज्याला आपण इंट्युशन म्हणू, उच्च स्व म्हणू, जे काही नाव द्यायचं द्या. उच्च स्व म्हणा किंवा अंतर्मन म्हणा, अंतरात्मा म्हणा, जे काही ज्ञान द्यायचंय आहे एकच. आहे एकच तत्व. फक्त त्याला नावं वेगवेगळी असतील. जशी आपली नावं वेगळी आहेत. आपण आहोत एकच.
प्रत्येकाला शरीर वेगळं, नाव वेगळं. तसंच आहे अगदी. तुम्ही त्याला उच्च स्व म्हणा, अंतरात्मा म्हणा, जे काही म्हणायचंय. पण सर पण तेच म्हणत होते, की तुम्हाला जेव्हा जोडलं जायचंय, तुम्ही हार्ट स्पेसमध्येच जा. इथं जाऊन विचारा. तसंच आहे, की तुम्हाला तुमचा प्रोग्राम बदलायचा आहे, की तुम्ही हार्ट स्पेसमध्ये जा, हृदयात जा. उच्च स्वला विचारा, कुठला विचार आहे, जो मला आत्ता अस्वस्थ करतोय? का त्रास होतोय मला? काय विचार बदलायचाय मला? का माझं आरोग्य चांगलं नाही? का मला इथं दुखतंय? का त्रास होतोय? हे सगळं आपण त्याला विचारतो. त्या विचार जो येईल, प्रकट होईल, तीव्र असा एक विचार प्रकट होईल आतनं, तो विचार बदलायचा. ह्या प्रकारे आपण सगळ्या गोष्टी बघितल्यात पूर्ण अभ्यासक्रमामध्ये. तर हा अभ्यासक्रमच आपल्याला मदत करतो रिप्रोग्राम करायला. आपला जो कॉम्प्युटर आहे त्याच्यातला डेटा बदलायला. आपण एवढा पॅराग्राफ घेऊ आणि थांबू. हां. आपल्याला हे आपल्याला माहीत आहे आपल्याला हे माहीत आहे, की आपला उच्च स्व, हायर सेल्फ खऱ्या अर्थाने आपल्यापासून कधीच वेगळा झालेला नाही. मात्र जाणीवपूर्वक तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले, त्याला नाकारले आणि त्याच्याशी असलेल्या आपल्या नात्यापासून स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही त्याचा संवाद तोडण्याचा प्रयत्न केला. आता जो आवाज तुम्ही ऐकता आणि ज्यावर तुम्ही प्रेम करता, त्याला पूर्वीच्या आयुष्यात समजण्यास तुम्ही नाकारले. परंतु तुमचे पूर्णत्व आणि मानसिक स्वास्थ्य पुन्हा प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्यापासून तुम्ही तुमच्या उच्च आत्म्याला थांबवू शकला नाहीत. तुमच्या सुप्त म्हणजे अवचेतन मनातील चुकीचे प्रोग्राम्स दुरुस्त करणे आवश्यक होते. तुम्ही जागृत अवस्थेत असताना उच्च स्वकडून येणाऱ्या विचारांना स्वीकारण्यास नकार दिला होता. म्हणून या जुने विचार सुधारण्याच्या सूचना रिप्रोग्रॅमिंग स्वप्नांच्या माध्यमातून तुम्ही झोपेत असताना दिल्या गेल्या. स्वप्ने म्हणजे तुमचा उच्च स्व, हायर सेल्फ तुमच्या अंतर्मनाशी प्रेमपूर्वक आणि अत्यंत हळुवारपणे संवाद करतो. स्वप्ने तुमच्या विचारातील चुका उघड करतात आणि त्यात सुधारणा करण्यासाठी सौम्यपणे संकेत देतात. अशा प्रकारे तुमचे विचार बदलू लागतात आणि तुमचे अनुभव अधिक उन्नत होत जातात. एखाद्या वाईट स्वप्नाचा अनुभव बऱ्याचदा त्यातून दिला जाणारा कोमल संदेश, व्यक्त केलेले प्रेम किंवा ते स्वप्न दाखवण्याचा दैवी उद्देश याला झाकून टाकतो. हं. सो आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे, की आपला उच्च स्व, हायर सेल्फ कधीही आपल्यापासून वेगळा नव्हता. आपण जेवढे जन्म घेतलेत आपल्यासोबत आपला आत्मा जोडलेला आहे, कनेक्टेड आहे आपल्यासोबत. ती वायर आहे ना, ती नाळ आहे ना, ती कायम आपल्यासोबत जोडलेली आहे. ईश्वराने आपल्याबरोबरची नाळ कधीच कापली नाहीये. तर आपण ज्या आईच्या पोटातून जन्म घेतला, आपल्या आईसोबतचं जे फिजिकल आहे शरीराने, पण ती नाळ कापली गेलेली. पण जी आपली मुळात कनेक्शन आहे, ते कधीच संपलेलं नाहीये. ते कनेक्शन म्हणजे आपल्या उच्च स्व ज्याला आपण आत्मा म्हणतो ते. त्याच्याबरोबरचं कनेक्शन आपलं कधीच संपू शकत नाही ना. म्हणजे खरं तर आपण कधीच वेगळे नव्हतो. पण आपण का त्याच्याकडे हे जे वाक्य लिहिलंय ना, की जाणीवपूर्वक तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले, नाकारलं, त्याच्यापासून आपल्या नात्याला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याचा संवाद तोडायचा प्रयत्न केला. हे सगळं जे लिहिलंय, तर हे कशासाठी लिहिलंय? कारण मी माझ्या आत्म्याला म्हणजे त्याच्याशी एक होईपर्यंत, त्याचं मला कनेक्शन फील होईपर्यंत, त्याचा आवाज समजेपर्यंत मी अनुभव घेत होते. मी सगळे अनुभव घेतले. मी दुःखाचे घेतले, मी कशाचे घेतले, मी धोका मिळवण्याचे घेतले, आपल्याच लोकांनी त्रास दिल्याचे घेतले. सगळं झालं माझं करून. घटस्फोटाचे घेतले, काय अजून अपयशाचे घेतले. असे अनेक अनुभवातून आपण सगळेजण गेलेलो. ह्या जन्मात नाही, मागच्या जन्मात माझ्याबरोबर अशा काही गोष्टी घडल्या असतील, मारहाण झाली असेल, काय माहिती आपल्याला? किती जणांना तर मारलं असेल आपण. अशा अनेक गोष्टी करून आपण सगळे इथं आलेलो आहेत. मग आपल्याला हे माहितीये, की आपण कायम आपल्या आत्म्याशी जोडलेलो आणि आत्मा आपला हे सगळे अनुभव जे आपण घेतले, त्याच्यातून तो सारखा प्रयत्न करतो, की आपण आपल्या मूळ स्वरूपाला कधी आठवतोय. शेवटी सगळ्यांचं ध्येय काय आहे, की आत्म्यापासून परमात्म्यापर्यंतचा प्रवास. पण ते करत असताना मी आत्मस्वीकृती माझ्या प्रत्येक जन्मामध्ये मी स्वतः खुलून जगणं, एखाद्या आत्म्याप्रमाणे आतून जो आवाज येतोय त्याला ऐकणं, त्याच्याप्रमाणे वागणं, हे पण माझं ध्येय आहे. केवळ आत्म्याकडून परमात्म्याकडे जाणं नाही, पण तो प्रवास जो आहे, त्या प्रवासामध्ये मी सगळं मला पाहिजे तसं जगतीये का नाही? मी ते अनुभव घेत आनंदात ईश्वराच्या प्रतिमेत आयुष्य जगते का नाही, हे आपलं ध्येय आहे. ह्यापुरतं तरी, आत्तापुरतं तरी. मग जेव्हा आपला सगळा जर्नी संपेल, आपले सगळे धडे घेऊन झाले आणि आपण जर निर्णय घेतला, की बास
डन. आता मला पुढचा जन्म नकोय. तर तो चॉईस आपल्याकडे आहे. आपण म्हणू शकतो हे, की मला आता नकोय, आता मला विलीन व्हायचंय. हा चॉईस आहे आपल्याकडे. मला माहीत नाही काय-काय बाकी, पण हे मी व्यवस्थित एका चांगल्या मास्टरकडून ऐकलेलं आहे, की आपण तो निर्णय घेऊ शकतो कुठल्याही क्षणी. तो आपल्याला दिलेला आहे चॉईस. आणि जेव्हा हे सगळे अनुभव आपले घेऊन होतात, त्यानंतर आपण तो निर्णय पण घेऊ शकतो. पण ते अनुभव घेईपर्यंतचा जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये मुळात आपण स्वतःला ओळखणं हे मोठं ध्येय आहे आपलं, की मी ईश्वरी प्रतिमेत आहे, मी ईश्वर आहे, त्याच्या गुणांमध्ये, त्याचे विचार माझे आहेत, हे ओळखणं आपलं ध्येय आहे. आणि त्यासाठी आपण जरी अनेक वेळा तो आवाज ऐकला नाही, आत्ता जो तुम्ही आवाज ऐकता आणि ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, त्याला पूर्वीच्या आयुष्यात तुम्ही समजण्यास तुम्ही नाकारले किंवा त्याच्याशी संवाद केला नाही. तो काय सांगतो ऐकलं नाही. आपण त्याच्या आपल्या भ्रमामध्ये, कल्पनेमध्ये, आपल्याच विचारांमध्ये भीती वाटतेय मला, मला त्रास म्हणजे हे होतंय मला, मी जाऊ का नको? पुढे करू का नको? आतून आवाज येतोय, "जा, काही नाही होत, कर बिंदास." पण तरी पण मला भीती वाटते म्हणून मी स्वतःला अडवले. म्हणजेच माझ्याच भ्रमित कल्पनांमध्ये मी जगले माझं आयुष्य आत्तापर्यंत. परंतु तुमचं पूर्णत्व आणि मानसिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचा आत्मा तुमच्यासोबत करत होता. आत्ता मला ते दुःखद वाटेल, वेदनादायी वाटेल, पण त्या वेदनेतून गेल्यामुळं, त्या वादळातून गेल्यामुळं मी अशी बनले, की आता मला कुणाची गरज वाटत नाही. मी एकटी सुद्धा ती कामं करू शकते. जी आधी म्हणतो ना एकदम भित्री, घाबरट अशी एखादी व्यक्ती जेव्हा हळू-हळू तिच्यावर ते संकटं येतात, त्या गोष्टी येतात, ती जी बनते ना स्वतःचंच एक स्वरूप, स्त्री असेल किंवा पुरुष असेल. असे अनेक पुरुष आहेत ज्यांच्याबरोबर कुणी नसतं घरातलं. सपोर्ट नसतो, ना पैसा असतो, ना काही नसतं. पण ते पुरुष करतात. जे त्यांना मिळवायचं ते मिळवतात. म्हणतो ना शून्यातनं निर्माण करतात. तर ह्या सगळ्यांबरोबर काय असतं मग? हे का अशी लोकं वागतात? नातेवाईक स्वतःचे नातेवाईक का फसवतात? का फसवतात स्वतःचे नातेवाईक? तुम्हाला काहीतरी धडा द्यायचा आहे त्याला, की तू तुझ्यामध्ये ती शक्ती आहे का नाही बघ, स्वतःला पारख. अगदी तसं आहे, की म्हणतो हिऱ्याला आपण जसं हे होतं, त्याला तसंच आहे अगदी, की तो जितका शाईन करतो त्याच्यामागे त्याच्या यातना आहेत, वेदना आहेत, तसंच आहे ना. तर म्हणून आपल्याला हे सगळे अनुभव घेण्यासाठी ही लोकं अशी वागतात. हे आपले अनुभव आपणच घेतो आपल्या विचारांनी. आपल्याच एक-एक गोष्टी आपल्याला शिकवत जातात. अनुभवातून शिकत जातो आपण. पण हे सगळं झाल्यानंतर अ, आपण कधीही त्याच्यापासून वेगळे नसतो हे करत असताना. हे तर नक्की. तो सतत आपल्याबरोबर आहे, आपला आत्मा. आणि म्हणूनच इथं सांगितलंय, की जे काही पाहिजे ना तुम्हाला पूर्णत्व आणि मानसिक स्वास्थ्य त्याच्यासाठी तो सगळं करतो. तुम्हाला वाईट अनुभव पण देतो, चांगले अनुभव पण देतो. म्हणजे हे सगळं निर्माण होतं आपल्या आयुष्यामध्ये. आणि तुमच्या सुप्त मनातील चुकीचे प्रोग्राम दुरुस्त करणं आवश्यक होतं. त्यासाठी ते केलेलं असतं. काही गोष्टी असतात जे तुम्हाला तुम्ही कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नये. हा पण एक धडा असू शकतो, की पूर्वजन्मामध्ये तुमचा त्याच्यामुळेच मृत्यू झालाय. आता ह्या जन्मात पण पण तुम्ही समोर दिसतंय, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवताय. तुम्हाला माहिती आहे धोका मिळणार आहे, तरी पण तुम्ही ठेवतायत का? तर त्यांना छान वाटावं. त्यांना आनंद मिळावा आपल्याकडनं आणि त्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं. शेवटी ध्येय काय? आत्मस्वीकृती. मी मला स्वीकारलं बास झालं. पण हे सगळे धडे असू शकतात एका आत्म्याचे. मग काय करेल उच्चस्व तुम्हाला गाईड पण करेल, पण ऐकलं नाही, की पुन्हा धोका मिळाला, पुन्हा धोका मिळाला, पुन्हा ब्रेकअप झाले रिलेशनमध्ये, ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये. मग हे सगळं आपल्याला काहीतरी एक धडा शिकवत असतं. म्हणून इथं दिलंय, की तुमच्या सुप्त मनामधले प्रोग्राम, चुकीचे प्रोग्राम, की कुणी कसंही वागू दे, आपण त्यांच्या पुढे जाऊन हेच करावं. म्हणजे त्यांनी धोका दिला तरी आपण पुन्हा असा आपला एखादा विचार असेल, की मी पहिलं माझं प्रोटेक्शन केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. हा मूळ हेतू आहे. पण मी जर कुणीतरी मला सांगितलंय, शिकवलंय लहानपणापासून म्हणून मी तसं करतेय. हा चुकीचा प्रोग्राम आहे, की तू नीट असशील तर सगळ्या गोष्टी आहेत ना व्यवस्थित. नाहीतर मग श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलंच नसतं हातात शस्त्र उचल म्हणून. तर स्वतःचं संरक्षण पहिल्यांदा महत्वाचं आहे. हा विचार योग्य आहे आणि मग त्यासाठी जो जुना विचार आहे तो काढणं गरजेचं आहे. म्हणून ते धडे दिले जातात. मी तर फक्त एक छोटंसं उदाहरण देते. अशी अनेक उदाहरणं आपण आपल्या रोजच्या आयुष्यात बघतो. तर प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी एक धडाधड लपलेला आहे. तो बघायचा आहे आपल्याला काय आहे म्हणून आपण जागृत अवस्थेमध्ये असताना असे जे काही विचार आपल्याला मनात येतात ना, करू नको असं, तरी सुद्धा आपण नाही म्हणून ते करतो. त्या विचारांना स्वीकारण्यास नकार देतो. म्हणून या जुन्या विचार सुधारण्याच्या सूचना स्वप्नांच्या माध्यमातून तुम्ही झोपेत असताना दिल्या जातात.
दिल्या गेल्या. तुम्ही जर अशा ऐकत नसाल आतून येणारा आवाज, तर मग काय केलं जातं? तुम्हाला अलर्ट कसं करायचं? मग काय होतं माहितीये? स्वप्नातून दाखवलं जातं तुम्हाला. आता हे नीट बघा. ही स्वप्न म्हणजे तुमचा उच्च स्व तुमच्या अंतर्मनाशी प्रेमपूर्वक आणि हळुवारपणे संवाद करतो. स्वप्न तुमच्या विचारांमधल्या चुका उघड करतात आणि त्यात सुधारणा करण्यासाठी सौम्यपणे संकेत देतात. अशा प्रकारे तुमचे विचार बदलू लागतात आणि तुमचे अनुभव अधिक उन्नत होत जातात. एखाद्या वाईट स्वप्नाचा अनुभव आता हे जे स्वप्न आहेत ना, हे इथं असं का म्हणलंय प्रेमपूर्वक आणि हळुवारपणे आणि सौम्यपणे देतात. सगळं उघड नाही करत ते. कारण शेवटी तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे. सगळं जर तुम्हाला दाखवलं, तर मग अ, तुम्हाला ते समजणार कसं? तुमची फ्री विल कुठे वापरणार तुम्ही? स्वतंत्र इच्छाशक्ती, तुमची निर्णय क्षमता, तुमची शक्ती कसं वापरणार तुम्ही? तुम्हाला सगळं उलगडून दाखवलं तर. तर तुम्हाला हे फक्त ना चिन्हांद्वारे दाखवलं जातं. छोटे-छोटे सिम्बॉल्स दाखवले जातात बऱ्याचदा. आपण ते कोडं सोडवायचं असतं. आणि ते कधी होतं जेव्हा मी जागृत अवस्थेमध्ये मला दिसतंय, पण मी नकारतीये. मला दिसतंय, की मला हे का भीती वाटतीये? मला का असं होतंय? पण मी तरी पण त्याच्याकडे दुर्लक्ष म्हणजे मी काय करतीये, पळवाट काढते. मी काहीतरी टीव्ही बघत बसतीये, सीरियल बघत बसतीये, मन रमवायला, मन वळवायला. पण आतमध्ये खोलवर खूप असे विचार आहेत, जे मला खरं तर बदलणं गरजेचं आहे. ज्यांच्याबरोबर बसणं गरजेचं आहे, ध्यान करणं गरजेचं आहे, की का मला असं होतंय? त्याच्यासाठी जर्नलिंग पण खूप उपयोगी ठरतं. मी रोज जर्नलिंग करते. 2000 म्हणजे मी सांगते 2005 पासून. म्हणजे मला असं वाटतं तेव्हा मी कॉलेजमध्ये नुकतीच ॲडमिशन घेतली असेल. अ, माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनला बहुतेक. त्याच्या आधीपासून करते खरं तर. माझ्याकडे त्या सगळ्या डायऱ्या आहेत, की मी आज काय केलं हे माझं जर्नलिंग तेव्हापासूनच आहे. ते इतकं मदत करतं, की आपला एक पॅटर्न समजायला. तेव्हा तर मी उगाच लिहीत बसायचे, आज मी इथं गेले, हे खाल्लं, ते खाल्लं, हे असलं लिहायचे. पण त्याच्यानंतर हळू जसं माझं ते लिहिणं बदललं ना, तर मला समजतंय. आता माझं तर लिहिणं वेगळ्याच लेव्हलला गेलंय. आता मला फक्त काय दाखवलं चाललंय मला काय हेच विचार मी त्याच्यामध्ये लिहिते. पण खूप मदत करते जर्नलिंग. तुम्ही पण लिहायला सुरुवात करा, की काय मला वाटतं थोडक्यात लिहायचं, लिहायचा कंटाळा असेल तर. फार फार हे नाही लिहीत बसायचं. थोडक्यात काय दिसलं, काय नाही, काय अर्थ आहे, हे स्वप्नांचे ह्याचे त्याचे, हे तुम्ही लिहू शकता. तर हे सगळं जे आहे ना, की तुम्हाला झोपेत का दिलं जातं? कारण तुम्ही जागृत अवस्थेत कुठल्याही विचारापासून पळायचं नाही. मला आत्ता राग येतोय, कुणाचा तरी द्वेष वाटतोय, तिरस्कार वाटतोय, तर ते बसायचं, त्याला मान्य करायचं. पहिलं त्याला ओळखणं आहे. मला राग येतोय म्हणून मी टीव्ही बघत बसते कुणाचा तरी, हे नाही करायचं. किंवा सीरियल बघत किंवा गाणीच ऐकत बसले. हां, तुम्ही त्या रागाला पहिलं डील करा. का एवढं मला असं मनामध्ये हे चाललंय माझ्या? त्याला समजून घ्या. नाहीतर काय होईल, तुम्ही झोपल्यावर तुम्हाला स्वप्नांमध्ये ते दाखवलं जाईल सगळं. मग तिथं तुम्हाला उठल्यावर समजेल, की हां, मला हे काम करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, की तुमच्या विचारातील चुका उघड करतात. होऊ शकतं, की मला माझ्या मनामध्ये काही बदलायचंय. तर हे सगळं आपल्याला स्वप्नांद्वारे दाखवलं जातं. आणि हे एक आहे ना, की एखादं वाईट स्वप्नाचा अनुभव एक वाईट स्वप्न पडलं ह्याचा अर्थ असा नाही, की तसंच घडणार आहे. त्या वाईट स्वप्नाद्वारे आपल्याला एखादा संदेश दिला जातो किंवा एक प्रेम असतं ते सुद्धा किंवा एक दैवी उद्देश असतो. बऱ्याचदा. पण आपण वाईट स्वप्न पडलं म्हणून इतके घाबरून जातो आणि त्याचा वेगळाच अर्थ काढतो. एखादी व्यक्ती जेव्हा मेलेली आपल्याला स्वप्नात दिसते, त्याचा अर्थ ती मरणारच आहे असं नाहीये. तिचा रिबर्थ कारण डेथ, मृत्यू ह्याचा अर्थ नवीन जन्म, ह्याचा अर्थ नवीन विचार, नवीन एनर्जी त्यांच्या आयुष्यात येतीये. असा पण होऊ शकतो कारण टॅरो कार्डमध्ये पण एक डेथ नावाचं कार्ड आहे 13 नंबरचं, की जे दाखवतं की ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्या आयुष्यात येणारा बदल दाखवतं. तसंच आहे की वाईट स्वप्न पडलं. आपण पडलोय उंचीवरून, पाण्यात बुडतोय, श्वास घेता येत नाहीये. ह्याचा अर्थ आपल्याला ते हलकं काहीतरी सांगते, की आपल्या हेल्थकडे लक्ष दे. श्वासांचं काहीतरी लक्ष दे, काहीतरी होऊ शकतं. असा पण एक संकेत देतं आपल्याला ते. लगेच मी मरणारच आहे आता पाण्यात बुडून, असा अर्थ नाही होत त्याचा. तर हे जे काही संधी आता उंचीवरून पडणं, ह्याचा अर्थ काय? की उंचीवरून पडणं म्हणजे मी कुठेतरी एका स्थानाला आहे आत्ता. अचानक मला पडल्यासारखं. म्हणजे काहीतरी अशी घटना घडेल, की तुझ्या स्थितीमध्ये किंवा तुझ्या मानसिक अ, आरोग्यामध्ये म्हणजे मी शांत आहे. पण अशी काहीतरी घटना घडेल, की मला खाली पडल्यासारखं. म्हणजे मला काहीतरी जाणवेल, की काहीतरी घटना अशी होईल, की मला त्रास होईल त्याचा. अशा पद्धतीचा कुठलाही एक संदेश तुम्हाला या चिन्हांद्वारे, या दृश्यांद्वारे दिला जातो. आणि म्हणून प्रत्येक वेळेस वाईट स्वप्न हे वाईटच असतं असं नाहीये. त्याच्यातनं काहीतरी एक व्यक्त केलेले प्रेम हे पण असतं किंवा दैवी उद्देश.
पण ते वाईट असल्यामुळं आपण घाबरून उठल्यामुळं त्याचा मूळ हेतू बाजूला राहतो आणि आपण घाबरतो, असं आहे. तर आपण इथपर्यंत थांबू आणि बाकीचा उर्वरित भाग आपण उद्या घेऊ. यामध्ये आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये काही चिन्हांबद्दल सांगितलंय, की कसं आपल्याला हे दृश्य आणि चिन्ह दिसतात आणि कसं इंटरनेटवर हे सगळीकडं आहे ना, म्हणजे की हत्ती दिसला की हे अजून काय घार दिसली की ह्याचा अर्थ असा, त्याचा अर्थ मग आपण लगेच Google करायला जातो. अरे मला हे दिसलं स्वप्नात, मग त्याचा अर्थ काय असेल? आपण लगेच बघायला जातो ना. मग त्या प्रत्येक गोष्टीचा आज Googleवर, ह्या इंटरनेटवर सगळ्याचे अर्थ ठरलेले आहेत. कारण काय होतं, असं होऊ शकते की बऱ्याच लोकांना साधारण सारखं स्वप्न पडतंय. कारण आपण सगळेजण कसे आहोत, एकमेकांशी जोडलेले आहेत. इथे वाक्य आहे बघा. कारण शेवटी आपण सगळेजण एका सामूहिक चेतनेशी जोडलेले आहेत. त्यामुळे अनेक व्यक्तींना सारखं-सारखं तेच सेम स्वप्न पडू शकतं. पण तरी सुद्धा ना, प्रत्येकाचा अर्थ आपापल्या आयुष्यानुसार आहे. ज्याचं मला जे लागू पडतं ते समोरच्यालाच लागू पडेल असं नाहीये. आणि आपण एक एक ॲक्टिव्हिटी करणार आहेत ह्याच्या दरम्यान. आपण काय करायचं सगळ्यांनी, अगदी वैयक्तिक नाही, पण वरवरची अशी जी काही स्वप्न असतील ना, ती आपण सगळेजण आता ह्या आठवड्यामध्ये शेअर करणार आहेत आपल्या ग्रुपवर, की काय दिसलं तुम्हाला. आता तुम्हाला आजपासून सुरू होतील. तुम्ही फक्त म्हणायचं आज झोपण्याआधी, की उच्च स्व, हे आत्मा, माझा उच्च आत्मा, माझ्या कुठल्या विचारांना सुधारणा करायची गरज आहे, हे तुम्हाला सांग स्वप्नांमध्ये. असं तुम्ही म्हणा. आणि तुम्हाला मी अजून एक सांगते गोष्ट. आपण जर धर्माला घेऊन सुद्धा एखादा आपला आता हिंदू आणि मुस्लिम या धर्माला घेऊन सुद्धा आपल्या मनामध्ये भेद असतात. तर हे घेऊन सुद्धा आपल्याला ती स्वप्न दाखवली जातात. तर ह्याचा मी अनुभव घेतलाय, की जर आपल्या मनामध्ये असेल दुसऱ्या धर्माबद्दल राग असेल, हे असेल, तर स्वप्नांमध्ये ते दाखवलं जातं. तो भेदभाव दाखवला जातो, की तुम्ही कसं भेद करताय ना, तर तुम्हाला पण कुणीतरी भेदभाव केलेला किंवा असं काहीतरी तुम्हाला घटना जाणवेल. तर आपल्या मनामध्ये जर खोलवर अशा धर्मावरून खूप गोष्टी असतील, तर ते निश्चितपणे ह्या दरम्यान तुम्हाला दिसणार. कारण तुम्ही जर तोच विचार करत असाल खूप जास्त, तर ते पण आपल्याला ह्यामध्ये दाखवलं जातं. तर जे काही सुधारणा करायची ना, ते विचारा, की उच्च आत्मा मला तू काय सुधारणा करायची ते सांग आणि जवळ वही आणि पेन घेऊन झोपा. कारण सकाळी जेव्हा उठू ना, तेव्हा ती स्वप्न पुसट होतात, आठवत नाहीत. तर लिहून घ्या आणि जी तुम्हाला असं वाटतं, की फार वैयक्तिक नाहीये अगदी, तर ती तुम्ही ग्रुपवर जरूर शेअर करा. आपण त्याचं डिकोडिंग करू शकतो. कारण ही ॲक्टिव्हिटी मी अगदी सुरुवातीला केली होती, जेव्हा मी एका ध्यान ग्रुपमध्ये होते. तर आपण ते फार मजा येईल ते करताना. तर तुम्ही सगळेजण तुमच्या उच्च स्वला ना झोपण्याआधी हे विचारा, की उच्च स्व असा कुठला विचार आहे जो मी सुधारण्याची गरज आहे माझ्यामध्ये, तू मला सांग आणि ते माझ्या लक्षात राहू दे, अशी प्रार्थना करा. आणि या आठवड्यामध्ये खूप मजा येणार आहे, जेव्हा तुम्हाला असे वेगवेगळे स्वप्न दिसतील. कायमच जेव्हा तुम्ही आतमध्ये आता प्रोग्राम चेंज करताय ना, तर तुम्हाला भीती कमी झालेल्या जाणवतील. आपण सारखं-सारखं म्हणतोय. त्यामुळं तुम्हाला हे जाणवेल, की आधी मला जितकी स्वप्न पडायची ना, तशी पडतायत, पण मला आता बऱ्याचपैकी त्याचा अर्थ पण समजतोय किंवा आधी ज्या भीतीची स्वप्न आहेत, ती थोडी कमी झाली आहेत. हे पण तुम्हाला जाणवेल आणि असंही होऊ शकतं काही लोकांच्या बाबतीत, की उलट जास्त स्वप्न अशी वाढली आहेत. नको ती स्वप्न दिसतायत. कारण जे आतमध्ये आहे आता ते सगळं क्लीनिंगचं एक काम सुरू होईल. तर ते बाहेर पडल्याशिवाय तर ते थांबणार नाही. एवढं मात्र नक्की. जितकं एक लेव्हलला खाली खोलवर तुमच्यामध्ये जे आहे ना, ते बाहेर पडल्याशिवाय थांबत नाही. तुम्हाला दिसणारच ते. तुम्हाला फील होणार काही गोष्टी. असं पण होतं. तर हे प्रोग्राम चेंज करणं म्हणजे काय? सबकॉन्शियसचा. तर द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड जर कोणी वाचलं असेल, तर त्यामध्ये हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तशा. नसेल तर तुम्ही ते पुस्तक वाचा, की किती आपण शक्तिशाली आहोत, हे सगळं त्याच्यातून दिसतं. कसे आपलेच विचार आपली कशी निर्मिती करतात हे सगळं. प्लस ह्या ग्रुपमध्ये पण तुम्ही टाका. सगळ्यांनाच कळेल, की कुणाला कशी स्वप्न पडतायत, काय आहेत ते. तर आपण सगळेजण उद्याच्या सत्रामध्ये भेटू. कुणाचे काही प्रश्न आहे याच्यावर? हं, ठीक आहे. धडा मी शेअर करते. काही असेल तुम्हाला प्रश्न, पुन्हा एकदा वाचा उद्या व्यवस्थित. हं. तर आपण सगळेजण उद्याच्या सत्रात भेटू. तुम्हाला सगळ्यांना खूप आभार. सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश. धन्यवाद. शुभरात्री.